प्रियाला खूप पॉझिटिव्ह मिळायचे तेव्हा रोल्स, मला ना फक्त निगेटिव्हच मिळायचे ग. आणि आम्हाला असं वाटतं अरे भास ना यार, एक तरी पॉझिटिव्ह मिळू दे ना यार आता. आणि देवाने ते ऐकलं. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका दिली. ज्या व्यक्तीने स्वतः महाराज अजरामर करून ठेवलेले आहेत त्यांच्या नजरेने मला हेरणं की महाराज आता तू कर, ही फार मोठी गोष्ट आहे माहितीये. पण मग जो वेग असतो ना कामांचा तो वाढला का? नाही वाढला का माहिती नाही मला. आफ्टर छत्रपती शिवाजी महाराज एकदमच म्हणजे अरे नाही निगेटिव्ह होता रे, पण आम्हालाच भीती वाटते आता तुला निगेटिव्ह कसे देऊ. लोक ऍक्सेप्ट करतील का? तुम्ही ऍज अन ऍक्टर चान्स तर द्या, मग लोकांना ठरवू दे ना. टाईपकास्ट करणारे लोक खरं म्हणजे प्रेक्षक नसतात, मेकर्स जास्ती असतात. आणि मग नंतर रणबीरला रामायणात राम बघायला लोक रेडी आहेत. हो, कास्टिंग हा जो सिरियसनेस आहे ना तो आपल्या इंडस्ट्रीमध्ये थोडासा कमी. आता कोण आहे अवेलेबल आहे का? आपल्या पैशात मिळतोय का? खूप टँट्रम्स नाही करत का? सगळं छान आहे, पण ऍक्टिंग जमते का? ती जमेल. हे नेपोटिझम किंवा हे जे सगळे शब्द आलेत ना, हे आधीपासून चालत आलेलंच होतं. मी ऍक्टर्सना चहा दिलेला आहे, स्क्रिप्ट दिलेला आहे, त्यांचे टँट्रम्स बघितलेले आहेत. बाबा प्लीज फोन कर ना त्याला, अरे काय मला काम कसं नाही मिळत. आमचं रिलेशन खूपच दोस्तवालं होतं. अरे कॉंग्रॅच्युलेशन म्हणलं, अरे प्रिया मराठे ना. कसं काय कळलं? आईला त्या काळी ना ओ श्रीकांत मोघे यांचे मिस्टर अशी ओळख होती. नवरा बायको मध्ये वाद होतात. यू वुड नॉट बिलीव्ह, पण तू भांडण परत नाही? आमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना विचारू शकतो, एक पण नाही. वाव, एक रेकॉर्ड पण आहे. नाही. प्रिया मराठेचा नंबर देशील प्लीज? म्हटलं का कशाला पाहिजे? इज दिस प्रिया मराठे? मी शंतनू मोघे बोलतोय. इज इट अ गुड टाइम टू टॉक? यू नो आय एम ड्रायव्हिंग राईट नाव. नमस्कार, मी प्रणाली मोरे. अभिजात मराठी फिल्मीच्या थेट बोल विषय खोल या आपल्या पॉडकास्टमध्ये आज आपल्यासोबत आहे एक देखणा, अभ्यासू आणि अत्यंत संवेदनशील असा अभिनेता शंतनू मोघे. ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक श्रीकांत मोघे यांच्या अभिनयाचा वारसा लाभलेला आणि ऐतिहासिक भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकलेला असा हा अभिनेता. त्यानं साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेनं तर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं, अर्थात स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका. पण आज आपल्यासोबत अभिनेता शंतनू मोघे असला तरी केवळ त्या गप्प अभिनेता म्हणून नसणार आहेत, तर एक मुलगा, एक पती आणि त्याहूनही अधिक एक अत्यंत संवेदनशील माणूस म्हणून आपण त्याच्याशी बोलणार आहोत. आयुष्यातील संघर्ष, यश, चढउतार, अपयश आणि त्याचबरोबर त्याही पल्याड त्याच्या बाबतीत आपण जर काही ऐकलं नसेल अशा गोष्टी तो आज आपल्याला सांगणार आहे. आणि अर्थात त्यामुळे मीही उत्सुक आहे. शंतनूला मी खूप आधीपासून ओळखते आणि त्यामुळे त्याच्या अभिनयाच्या बाबतीत जितकी मी त्याची फॅन आहे त्याहूनही अधिक तो एक उत्तम माणूस आहे. शंतनू, तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू, धन्यवाद. मी जसं म्हटलं तसंच पहिलं आपण टेस्ट घेऊया, कारण मला खूप सारखा विचार येतो की नेपो किड्स हा शब्द खूप सर्व प्रचलित आहे. बॉलिवूडमध्ये खूप आहे, पण आता मराठीत पण तो बोलला जातो. याचं करिअर का झालं, अरे काय पाठीमागे एवढं सगळं. आणि तसंच तुझ्या मागे किंवा तुझ्या सोबत हे इतकं मोठं नाव होतं जोडलेलं, श्रीकांत मोघे. अभिनेता, दिग्दर्शक, निर्मितीही त्यांनी केली आणि इतकं काम त्यांनी केलंय. मला वाटतं वयाच्या 91 वर्ष हे झालं, पण ते काम करतच होते. आणि इतकं मोठं वलय असताना सुद्धा स्टार किड्स आपण बोलूया तो शब्द थोडासा. तुझा संघर्ष खूप राहिलाय आणि तो आजही आहे. बरोबर. आणि आम्हाला वाटतं की पोटेन्शियल असून तो संघर्ष का आहे आणि स्टार किड्स असूनही तो का आहे, मला वाटतं याचं उत्तर कदाचित तुझ्याकडे खूप छान असेल आणि तू खूप छान ते समजावून सांगशील आम्हाला की असं का झालं. ऍब्सोल्युटली. बघ मी तुला सांगू का, हे नेपोटिझम किंवा हे जे सगळे शब्द आलेत ना, ते आत्ताचा सगळा तो हे आहे काय ते पीक आहे असं आपण म्हणूया. हे आधीपासून चालत आलेलंच होतं. मला पर्सनली जर तू विचारलंस ना, तर मला असं वाटतं की तुम्हाला काम मिळणं न मिळणं ह्यात तुमचं टॅलेंट ऑफकोर्स असावंच लागतं, त्याच्यात काही विषयच नाही. पण ते सोडून देखील ना अनेक गोष्टी आहेत ज्या हे डिटर्मिन करतात. त्यामुळे आता कमिंग बॅक टू माय एंड, मी जेव्हा ह्या इंडस्ट्रीमध्ये आलो तेव्हा मी मुद्दामून बाबाचं तेवढं नाव वापरलं नव्हतं. ह्याचं कारण दुसरं काहीही नसून फक्त एवढंच होतं की ऑफकोर्स बाबामुळे मला कॉन्टॅक्ट्स मिळालेच, कारण ज्या प्रोड्युसर्सना मला अप्रोच व्हायचं होतं ना ते ऑफकोर्स त्याच्यामुळे इझी झालं, अनडाऊटेडली झालं. पण त्याच्यात ना बाबांनी फोन केलाय म्हणून एखादं काम मिळालं असतं. आय जस्ट वॉन्टेड टू गेज द अदर पर्सन, की मी जेव्हा त्यांना भेटायला जातोय तेव्हा त्यांच्या डोळ्यात माझ्याविषयी कॉन्फिडन्स दिसतोय का मला. एक काम मिळू शकतं जर मला हे कम्प्लीट लाईफ टाईम हेच करिअर करायचं असेल तर ते एक आश्वासन त्यांच्या डोळ्यात मला दिसायला हवं की हा बॉस इसको लेते हैं, वो अच्छा है बंदा. त्याच्यामुळे मी खूप न्यूट्रली सगळ्यांना अप्रोच करत होतो. दॅट वॉज माय फंडा आउट ऑफ दॅट. कारण मला आय हॅड समथिंग टू फॉल बॅक अपॉन.
मी इंजिनिअरिंग केलंय, बरोबर, मी हो. डिप्लोमा केलाय, मी डिग्री केली, मी जॉब केलाय मुंबईत आल्यानंतर. जेव्हा स्ट्रगलच्या काळामध्ये काही हातात आलं नव्हतं तेव्हा मी जवळपास 2.5 वर्ष जॉब केला होता पोट पाण्यासाठी. त्यामुळे माझं असं काहीच नव्हतं की अरे बापरे काही करून मला घ्याच. तसा आपण काय होतं ना की एक थोडासा सेल्फ रिस्पेक्ट हा एक भाग असतो, दुसरी गोष्ट सेल्फ असेसमेंट हा एक भाग असतो. त्यामुळे ह्या दोन्हीची सांगड घालत मी पुढे चाललो होतो. त्यामुळे माझ्या बाबतीमध्ये अगदीच असं म्हणायचं तर मी कधी असं सांगितलं नाही की बाबा प्लीज फोन कर ना त्याला, अरे काय मला काम कसं नाही मिळत, असं काहीच नाही. आणि ही वॉज ऑल्सो व्हेरी प्रॅक्टिकल. माझे वडील प्रचंड डाऊन टू अर्थ प्रॅक्टिकल, खूप प्रिन्सिपल्स असलेला माणूस होता. मला जेव्हा मी इंजिनिअरिंग करत असताना माझ्याकडे काही काय होता ज्याच्यात मी फ्री होतो, तेव्हा पुरुषोत्तम फिरोदिया चालू झालं होतं. मी पुण्यातून केलं, सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून इंजिनिअरिंग केलं, BE मेकॅनिकल. तेव्हा पुरुषोत्तम फिरोदियाचं सगळं दालन उघडं झालं आणि आम्हाला असं वाटलं अरे हे सॉलिड आहे, दिस इज समथिंग विच इज एक्साइटिंग मी इन लाईफ टू डू. मी बाबाला सांगितलं, तेव्हा म्हटलं की ओके तुला आवडतंय ना, मग जा आता त्या क्षेत्रामध्ये आणि बघ ना वेगवेगळे काय जे डिपार्टमेंट्स आहेत ते एक्सप्लोर कर. त्यामुळे मी आल्या आल्या सगळ्यात आधी बॅकस्टेज केलंय. मी रंगमंचावर झाडू मारण्यापासून मी एडी म्हणून काम केलेलं आहे, मी ऍक्टर्सना चहा दिलेला आहे, स्क्रिप्ट दिलेला आहे, त्यांचे टँट्रम्स बघितलेले आहेत त्या त्या वेळेचे. म्हणजे सांगण्याचा मतितार्थ असा ना की स्ट्रेट उठून कॅमेरा समोर आलोय असं माझं कधीच झालं नव्हतं. सो आय फर्स्ट गॉट इंट्रोड्यूस टू ऑल द अदर डिपार्टमेंट्स ऑफ दिस इंडस्ट्री. त्यातून आपल्याला अजूनही असं वाटतंय का की हो तरी पण मला हेच करायचंय, तर यू आर रिअली लव्हिंग इट. मी कधीच इकडे ग्लॅमरसाठी किंवा काय लाईमलाईटसाठी आलोच नव्हतो. मला काहीतरी वर्थवाईल काम करायचंय जे माझ्या लोकांसमोर, मला मायबाप रसिक प्रेक्षक ज्यांना आपण म्हणतो त्यांच्या समोर मांडायचं आहे. पण ते करताना मी ज्या वर्क एन्व्हायरमेंटमध्ये काम करणार आहे ते तरी मला भावतंय का, ते जर भावलं ना तर अर्धी लढाई तिकडेच जिंकली जाते. त्यामुळे मी त्या दृष्टिकोनाने अप्रोच झालो होतो. बेसिकली काम मिळणं न मिळणं हा पुन्हा एकदा मला असं वाटतंय, दिस इज जस्ट माय ओपिनियन, डिस्क्लेमर देतो, त्यात कोणाचंही काही हे नाही, पण मला असं वाटतंय की एका पॉइंटला तुम्ही तुमचं काम करत राहणे, त्यातून काही ना काहीतरी मिळत राहणे. आता कसं आहे ना, जेव्हा तुम्ही रिकामे बसता म्हणजे काम नसतं तेव्हा वी स्टार्ट ओव्हर थिंकिंग. आणि ते ओव्हर थिंकिंग कधी कधी खूप घातक ठरतं. मग ते खूप इझी होऊन जातं की काय प्रणाली प्रोड्युसर आहे, माझी मैत्रीण मला काम का नाही देते, का तिने ठेका नाही घेतलेलं तुला काम द्यायचं. जर ते सगळं जुळून यायला पाहिजे ना, ही प्रॅक्टिकॅलिटी आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. प्रणालीने खूप वाऊच केलं माझ्यासाठी, पण जर चॅनल म्हणलं की नको दुसरा एक ऍक्टर पाहिजे तर, प्रणालीने हो म्हटलं पण माझे आणि तिचे कमर्शियल्स जमले नाहीत तर, मला तो रोलच आवडला नाही तर, अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे आपण ना पटकन जेव्हा वल्नरेबल असतो ना तेव्हा पटकन अविचारीपणे ना कोणाला तरी दोष देऊन मोकळे होतो. आणि मग आपल्याला ना 10 वेळा तेच केलं ना की एखादी खोटी गोष्ट जरी 10 वेळा आपण रिआयट्रेट केली ना ती आपल्याला खरी वाटायला लागते. बरोबर. आणि हे खूप घातक आहे असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे बी देअर, कीप स्ट्रगलिंग, कीप स्ट्रगलिंग. स्ट्रगलिंग म्हणजे काय आहे बघ, आपणच चूज केलंय की नाही ते करिअर, स्ट्रगल कशाला म्हणायचं, दिस इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ दॅट लाईफ, सो ऍक्सेप्ट इट विलफुली. हा माझा टेक आहे त्याच्यावरचा. त्यामुळे पुन्हा एकदा ह्याच्यात परत आपण ना कोणालाही दोष न देता जर बघितलं ना तर असंही होऊ शकतं की आपले प्रोजेक्ट्स किती चालतायत ह्याच्यावरही पुढचं काम येतं. दिस आय एम मोर फोकसली टॉकिंग अबाउट फिल्म्स. शुक्रवार जर तुझी बारी वाजली ना तर तुला 3 फिल्म्स येतील, जर नाही वाजली तर मग तू कोण आहेस, कुठल्या इंडस्ट्रीतून येतोयस, कुठल्या बॅकग्राऊंड मधून येतोयस, दॅट डझंट मॅटर. बाप दाखव नाही ते श्राद्ध घाल, इतकं साधं येते. त्यामुळे हे तुम्हाला ऍक्सेप्ट करता यायला पाहिजे सगळ्यात आधी. ते जर झालं ना तर इट बिकम्स इझी फॉर अस टू डू समथिंग. बरं ह्याच्यातही मी सांगतोय, हे आवर्जून सांगतोय की मी खूप छान काम केलं, पण तो प्रोजेक्ट जर चालला नाही तर त्याला अनेकविध रिझन्स आहेत. सो आपण कशाला ते आपल्यावर घ्यायचं एकट्या. कदाचित असंही होतं बरेचदा की प्रोजेक्ट चालला नाही पण मला बेस्ट ऍक्टर मिळून गेला, पण हे परत जे मेकर्स आहेत त्यांना ते तितकं प्रॉमिसिंग वाटायला हवं की येस ह्या रोलसाठी मला शंतनू हवाय आणि आपण त्याला घेऊच या, काहीही करून आपण अप्रोच करूया त्याला, सगळा ब्रीफ देऊया अँड विल मेक थिंग्स वर्क हॅपन. सो दॅट इज अगेन अ व्हेरी काय म्हणतात त्याला, फाईन लाईन आहे ती.
आणि त्याच्यात मला म्हणजे मी पर्सनली परत परत तेच सांगतो आहे की फार सगळ्यांना दोष देत बसण्यात मला आवडत नाही. सगळ्यांची वेगवेगळी रिझन्स असतात ग, सगळ्यांची असतात. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला काम नाही म्हणून हे काय बरोबर आहे का, पण त्यांचेही हात अनेक दगडांखाली आहेत. बरोबर. सगळ्यांचं जर तुम्ही समतोल विचार जर केलात ना तर तुम्हाला असं कळेल की हो डूड, दिस डिड नॉट हॅपन. आणि नाही हॅपन झालं ना तर आपण कसं आहे ना प्रत्येक वेळेला जाऊन इतकं मागे लागून विचारू नाही शकत, अरे पण का, ह्याला काय अर्थ आहे का, ह्याचा काय, नाही झालं ना, चल ना आता पुढे जाऊया. त्याच्यामुळे आपण थोडेसे सॉर्टेड असतो इकडनं. ऑफकोर्स त्याचे प्रॅक्टिकल जे पडसाद असतात ते खूप चॅलेंजिंग असतात. कारण आपल्याकडे काम नसतं, आपण दिसत नसतो, आपल्याला पैसे मिळत नसतात. ह्या सगळ्या चॅलेंजेसना डील करत जायचं असतं. हे बघ, आपण काही साधू नाही होत, सगळ्यांना माफ करत सुटा. पण हे आपल्या सोयीसाठी म्हणून मी म्हणतोय की जर तुला खरंच पॉझिटिव्हली ग्रो व्हायचं असेल ना तर दिस आय गेस इज अ राईट पाथ टू वॉक ऑन, आणि दॅट हॅज सुटेड मी ॲटलिस्ट. मला तू इतकं पॉझिटिव्ह वाटतोस ना शांतनू, खरंच तू ज्या पद्धतीने सांगतोयस की म्हणजे तू कोणाला दोष देत नाहीयेस, आणि हे तुझ्यातली खूप मला वाटतं खूप एक चांगली बाजू आहे की ज्यामुळे तू संघर्ष करायला तितकाच ताकदीनं पुन्हा पुन्हा उभा राहतोस. अगदी खरं. आणि ती खूप म्हणजे महत्वाची मी तुला गोष्ट आहे. म्हणलं तसं ना की मित्र खूप आहेत इंडस्ट्रीमध्ये किंवा काही शेलके आहेत, माझे काही शेलके आहेत, पण ना मी प्रत्येकाला असं जाऊन नाही ना सांगू शकत की अरे तू माझा मित्र आहेस ना, मला काम हवंय. का, त्यांनी ठेका नाही घेतलेला. जर ते करेक्ट कॅरेक्टर आलं तुला सूट होणारं आणि बाकी सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर ते मिळेलच. निश्चित. पण नाहीतर आपण सारखं जाऊन एक बंददार वाजवण्यापेक्षा ना 10 वेगवेगळी बंददारं वाजवणं, त्यातलं एक कुठलं तरी उघडेल. आणि माझं ते खूप क्लिअर कट म्हणणं आहे. म्हणजे आम्ही असं गमतीत असं म्हणतो की मित्र आहे ना मग काम कधीच नाही देणार. आपण जेव्हा असं म्हणतो ना खूप छाती टोकपणे, अरे हा ना, हा तर माझा मित्र आहे, मग नक्की तुझं काम नाही होणार. दिस इज जस्ट ऑन अ काय लाइटर नोट. पण येस, असं होतं बरेच. असं होऊ शकतं ना, कारण नक्कीच प्रत्येक होतं. वेळेला मित्र म्हणून तुम्हाला काम नाही. डेफिनेटली. आता हे बघ ना, मी तुला अगदी क्लिअरली सांगू, माझं आणि प्रियाचं, आमच्या दोघांचं स्वप्न आहे, आता ते मी करीनच पूर्ण, पण मी पण प्रोड्युसर होणारच आहे. वा. सो एका पॉइंटला माझे जर इतके फ्रेंड्स आहेत माझ्या आजूबाजूला, तर ऑफकोर्स मी सगळ्यांना तर नाही ना प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व्ह करू शकत. म्हणजे इफ दे कम अँड सिट ऑन धिस सीट टुमॉरो, ते पण जर असंच म्हणायला लागले की शंतनू तर माझा मित्र होता, त्यांनी नाही दिलं यार मला काम, नाही, मी सगळ्यांना नाही ना एका प्रोजेक्टमध्ये देऊ शकत. सो यू नीड टू अंडरस्टँड इट. मे बी दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये कधीतरी आपण तुम्हाला इन्व्हॉल्व्ह करून घेऊ. मे बी तसं असायला पाहिजे की नाही हा करेक्ट आहे यार ह्या कॅरेक्टरसाठी. आत्ता थोडंसं असं होतं, मला वाटतंय की ओव्हरऑल कास्टिंग विषयी जर म्हटलं तर कास्टिंग हा जो सिरियसनेस आहे ना तो आपल्या इंडस्ट्रीमध्ये थोडासा कमी आहे. मी हे खूप फ्रँकली सांगू शकतो तुला. कारण बॉलिवूडचं जे कास्टिंग होतं किंवा हॉलिवूडचं, जे आपल्याला माहिती नाहीये पण मी खूप वाचतो त्याच्याबद्दल किंवा इंटरनेटवर बघतो वगैरे, त्यांचा जो एक अप्रोच आहे ना कास्टिंगच्या बद्दलचा, तो आपल्याकडे तेवढा नाही दिसत. आत्ता कोण आहे, अवेलेबल आहे का, आपल्या पैशात मिळतोय का, खूप टँट्रम्स नाही करत का, सगळं छान आहे पण ऍक्टिंग जमते का, ती जमेल. आणि अजून एक गंमत मला अशी वाटते, आठवलं काहीतरी झालेलं नुकतंच कोणीतरी मला सांगितलं. आणि गंमत अशी वाटते ना ग की ही टेलिव्हिजन इंडस्ट्री अशी आहे ना, हे परत माझं वैयक्तिक मत आहे, आय मे बी कम्प्लिटली रॉंग, त्याची मी आधीच माफी मागतो, पण सतत आपण एक गोष्ट बघत बसलो ना की आपली नजर मरते. आपण आरशात स्वतःला बघितलं ना की आपल्याला कळत नाही ना की आपण थोडे जाडे झालोय का बारीक झालोय, कारण आपण दररोजच बघतोय. पण दुसरी एखादी व्यक्ती आली आणि म्हणलं अरे तू बारीक झालायस, हो सिरियसली, वाव. असं जे होतं ना तसं डेली सोपचं आहे, माहितीये का. प्रत्येक दिवशी तुम्ही जेव्हा घरात दिसता ना तेव्हा पहिल्या वेळेला आपल्याला नेहमी असं वाटतं, प्रेक्षक म्हणून बरोबर नाही रे, चांगलं नाही करत आहे. हो का, ओके ओके. 2 महिने गेल्यानंतर हा बरं करतोय, इतकं काय वाईट नाहीये. हा, परत 3 महिने गेल्यानंतर असं वाटतं की अरे मस्त आहे हा. सो एका पॉइंटला तो सवयीचा भाग होऊन जातो, जे खूप घातक आहे. म्हणून काही लोकांना असं वाटू नये की आपण खूप ग्रेट ऍक्टर्स आहोत. सवयीनी ते अंगवळणी पडलेले आहेत, असंही होतं बरेचदा, असंही होतं. सो खूप खूप पैलू आहेत त्यात, मजा आहे खरं म्हणजे. पण फक्त तेवढंच आहे माझ्या दृष्टिकोनाने की
तुमचा अप्रोच हे सगळं बघण्याचा ना करेक्ट असायला हवा. असायला हवा. तो संघर्ष पण ह्याने बघितला पाहिजे तुम्ही आणि चांगल्या एका दृष्टिकोनात. खूप प्रॅक्टिकली बघायला Practically पाहिजे. बघायला. हे बघ, मी परत परत तुला तेच सांगतोय की पटकन उठून नावं ठेवणं ना हे खूप सोपं आहे, जगातली सगळ्यात सोपी गोष्ट आहे. सोपी गोष्ट आहे. पण त्यातनं हासिल काय होणार आहे का? काही नाही ना. मग कशासाठी? लेट्स गो अहेड ना. तेच. आता आपण जसा पहिलाच प्रश्न मी बाबा आणि तुझं एक हे केलं की स्टार Right. किड्स आणि याच्यापासून हो, सुरू हो. केलंय तुझ्या संघर्षाविषयी तू Right. छान पद्धतीने ते मांडलंस. करेक्ट. मला आता दुसरा प्रश्न बाबांविषयीच विचारायचा आहे की त्यांनी इतकं काम केलंय, म्हणजे होय. नाटक म्हण, मालिका म्हण, चित्रपट. सिनेमा म्हण, Yes. सगळ्या सगळ्या. प्लॅटफॉर्मवर हिंदीतही हो, त्यांनी हो, काम हो. केलेलं आहे. येस. त्यामुळे इतकं काम केल्यानंतर तू अर्थातच लहानपणापासून ते बघत असशील. मग ही जी अभिनयाची मी हा किडा म्हणेन की जो लहानपणापासनं आपसूक तुझ्या अंगात घुसला, जन्मता होता, की नाही, तो नाही, कसा नाही. डेव्हलप झाला बाबांना बघून? घरामध्ये तू बघत असशील, बरोबर आहे. सेटवर जात असशील मी त्यांच्यासोबत. तुला अगदी सांगू का, हे खूप उशिरा डेव्हलप झालं. आमच्याकडे ना बाबा ऍक्टर आहेच, प्रोड्युसर पण होता. त्याआधी तो आर्किटेक्ट आहे. हम्म. सो त्यांनी रचना संसदमधून आर्किटेक्चर केलं. हम्म. माझी माझी आई डॉक्टर आहे, ती GS मेडिकल पास आउट आहे, हो, जिच्या हो. बँड्रामध्ये क्लिनिक होतं. सो आमच्याकडे घरी असं फिल्मी वातावरण कधीच नव्हतं, कधीच नाही. आणि शिक्षणाला महत्व होतं. महत्व. हा. सगळेच लोक, म्हणजे माझे काका, मामा, माझे भाऊ सगळे उच्च शिक्षित आहेत. त्यामुळे ना बाबाचं नेहमी हेच म्हणणं होतं, आई बाबांचं दोघांचंही, की तुला जे करायचं ते कर. कम्प्लीट फ्रीडम होता. पण शिक्षण आधी पूर्ण. घेणं अगदी नेसेसरी आहे. आणि जेव्हा मी बेसिकली इंजिनिअरिंगला का गेलो, हा, तर तेच मी म्हटलं. तो खूप टँजंट होता, म्हणजे माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टँजंट होता, की तेव्हा ना मला असं वाटायचं, म्हणजे तसं होतंच, तो फॅक्ट होता, की मला मर्चंट नेव्हीत जायचं होतं. अच्छा. आणि का जायचं होतं, तर तेव्हा असं आपण जेव्हा थोडे इमॅच्युअर असतो तेव्हा आपल्याला काय फॅसिनेट करतं, तर एक तर अरे जगभर फिरायला मिळेल, फिरायला मिळतं. वाव. आणि त्या काळी असं ऐकून होतो की लाखात महिन्याचा पगार असतो. पगार. सो सुपर, वी कमिंग फ्रॉम मिडल क्लास फॅमिलीज, आपल्याला डेफिनेटली असं वाटतं की जे आपल्याला आत्ता नाही मिळालेलं ना ते आपण कमवूया. आणि तो युनिफॉर्म पण अट्रॅक्ट करतो हो तुला हो, white. डेफिनेटली. आणि नाही, पण ते मर्चंट नेव्हीचं, हा. इंडियन नेव्ही पण कमालच आहे हम्म. अनडाऊटेडली, म्हणजे रिस्पेक्ट द आर्मी मेन. हम्म. पण मर्चंट नेव्ही इज मोर कमर्शियल अँड इन टू द बिझनेस अँड ट्रेड. Business आणि हा. तर म्हणून मला इंजिनिअरिंगला मी गेलो. तो माझा एकमेव हेतू होता त्याच्या मागचा. नाहीतर मी जेव्हा बाबाला नंतर नंतर सांगत होतो ना, म्हणलं अरे यार, हे जर थोडं आधी सांगितलं असतंस ना, आपण NSD नसतं का ट्राय केलं, म्हणजे National एक School of काहीतरी त्याला अनुसरून तरी काहीतरी शिक्षण काहीतरी मिळतं. शिक्षण मिळालं असतं. नाही म्हणलं तरी डिप्लोमाची 3 वर्ष, डिग्रीची हो 3 रे, वर्ष, engineering 6 मध्ये. वर्ष उगीचच कुठेतरी आपण वाया घालवली असं बरोबर, होतं. बरोबर. पण त्याच वेळेला मला हेही कळतं की जे मी काकाचं वाक्य आहे माझं, सुधीर काका, कवी सुधीर मोघे, हम्म. की आभाळाच्या छताखाली काही वाया जात नाही. सो मी त्यातनं परत बाबाचं हे सगळं जे मी बोलतोय ना, त्यात बऱ्यापैकी माझ्या आईबाबांची शिकवण तुम्हाला रिफ्लेक्ट होते. हम्म. की सायन्सचा स्टुडंट आहे. सायन्स टीचेस यू व्हॉट, सो अन अनालिटिकल अप्रोच टुवर्ड्स एनी प्रॉब्लेम. हम्म. तो कसा सोडवायचा ह्याचा एक सायंटिफिक अभ्यास आपण करतो. हम्म. मग हेच जर तुम्ही बाकी तुमच्या क्षेत्रांमध्येही अप्लाय केलं तर ते दॅट इज गोइंग टू हेल्प यू. शिक्षणाचा अनडाऊटेडली कुठे ना कुठेतरी काय त्याचं पर्क्युलेशन आणि त्याचा उपयोग होतोच. होतोच. पण आता तू जेव्हा पहिल्यांदा बोलला असशील बाबांना की आता इंजिनिअरिंग केल्यानंतर तू कामही केलंस 2 वर्ष आणि हो, हो. पोटापाण्यासाठी तू राईट राईट म्हणालास. राईट. पण आई बाबा एकतर काय म्हणतात, बाबांनी पण तो स्ट्रगल पाहिला असेल हो, अभिनयातला, हो. आर्किटेक्ट झाल्यानंतर Right, जेव्हा right, केलं. right. त्यामुळे असं असतं ना की मी केलंय, पण माझ्या मुलांच्या बाबतीत आई वडील खूप प्रोटेक्टिव्ह असतात बरोबर. की आपल्या मुलांना ते नको त्यांच्या Right, right, वाट्याला right. जे मी केलं. त्यामुळे जेव्हा इंजिनिअरिंग करून तू पहिल्यांदा कधी बाबांना बोलला असशील की Right. मला हे करायचंय, Correct. ती इन्स्टंट रिॲक्शन कशी होती? म्हणजे लगेच हो हो ओके हो, अगदी अगदी की अगदी. टेन्शन नको बघ, नाही 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 की नाही नाही. समजावण्याच्या सुरात काही होतं तुला की मी बघ म्हटलं एकदा तसं विचार अगं कर? की ज्या इंडस्ट्रीने माझ्या वडिलांना इतकं दिलंय, हम्म. माझ्या काकाला इतकं दिलंय, त्याच इंडस्ट्रीमध्ये माझ्या लेकानी जाऊ नये असं कशाला कोण म्हणेल. इतका साधा अप्रोच होता तो. आणि दुसरी एक गोष्ट मी तुला सांगू, खूप महत्वाची आहे ती, की आपलं मत आपल्या प्रेमातल्या व्यक्तीवर कधी लादू नये. हे जे आपण म्हणतो ना, जिकडे खरं प्रेम काय आहे ते कळतं. हम्म. त्यामुळे इफ माय चाइल्ड वॉन्ट्स टू गो देअर अँड ही वॉन्ट्स टू एक्सप्लोर, आय एम द ओनली वन हू विल सपोर्ट हिम रिलेंटलेसली.
हा जो बाबाचा किंवा आईचा अप्रोच होता ना, की हे बघ कसं आहे, परत परत नाही रे, ऐक ना, हे नको करू, हे काय नाहीये, बरोबर नाही, त्याच्यापेक्षा तू हे शिकलायस ह्याच्यात. पण प्रत्येकाची ना एक जगण्याची फ्रेम असते. बरोबर काही लोकांना पैसा खूप महत्वाचा असतो. बरोबर. आमच्या घरात असं आहे ना, की त्याच्यापेक्षाही ना मेंटल सॅटिस्फॅक्शन खूप महत्वाचं आहे. खूपदा हे त्याची गल्लत होते आणि कोणाला ना ते हे नाही करतात. म्हणजे आपण जे खूप पूर्वीपासून जे म्हणत आलोय ना, की लठ्ठ पगाराची नोकरी हवी. पण ती करताना तुला दैनंदिन आयुष्य तुझं सुखात जातंय का? बरोबर, ते मी महत्वाचं तुला आहे. सांगू आत्ता, म्हणजे विदाऊट टेकिंग एनी नेम्स मी सांगतो, माझं इंजिनिअरिंग केलं मी पुण्यातलं होतो. हं. पुण्यातनं केलं मी इंजिनिअरिंग. माझा जन्म वगैरे सगळं मुंबईचाच, माझी शाळा वगैरे सगळी मुंबईतनं झाली. पण माझे अनेक मित्र आत्ता असे आहेत जे मर्सिडीजमध्ये मधून फिरतात, हं. बंगले आहेत, प्रचंड इन्व्हेस्टमेंट्स आहेत. हं. पण मला जेव्हा आम्ही भेटतो किंवा आमचे फोन कॉल्स होतात तेव्हा आम्हाला असं कळतं की यार तू भारी आहेस यार, कारण तुला जे हवंय ते तू करतोयस. करतोय. आम्हाला करावं लागतंय. ऑफकोर्स हे बोलणं खूप सोपं आहे, कारण ते सोपं मर्सिडीजमध्ये बसून बोलणं वेगळं पडतं. पण एक तुम्ही जर त्याच्या मागचा हे घेतलात ना, फाईन लाईन घेतलीत किंवा बिटवीन द लाईन्स कळलं ना, तर तुम्हाला मेंटल पीस, तुम्ही जेव्हा काहीतरी आवडणारी गोष्ट करत असताना त्याच्यात डेफिनेटली जास्ती मिळतं. बरोबर. आता त्याच्यात वरची शून्य आहेत ना, ती नशिबाची असतात. वर किती शून्य लागतील तुमच्या आयुष्यात ती नशिबावर असतात. पण एवढं तरी नक्की आहे ना, की वाव, जितनी गुजारी शान से गुजारी. सो दॅट इज हाऊ इट वॉज. सो बाबांनी मला जे लहानाचं मोठं केलं ना, ते खूप क्लॅरिटी आणि प्रचंड व्यापक विचारांनी केलंय. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तसं अडकणं होत नाही व्हेन इट कम्स टू लाईफ डिसिजन्स. की अरे नाही, पैसे नाही मिळणार, का नाही मिळणार? आज नाही मिळणार, कदाचित उद्या खूप मिळतील. आणि जर ते तुला आवडत असेल ना, तर त्याच्यातली तुझी इन्व्हॉल्वमेंट आणि तुझं डिसिप्लिन आणि तुझं डेडिकेशन हे नेक्स्ट लेवल असतं. कोणाला सांगावंच लागत नाही की अरे उठ ना, शूटिंगला जायचंय. मला जेव्हा काम असतं तो दिवस माझ्यासाठी अत्यंत आवडीचा दिवस असतो, अत्यंत. कारण ते मला आवडतंय. हे ना, मी परत एकदा सांगतो तुला की का मला ह्याची खूप इझी डिफरन्सिएशन झालं जेव्हा मी काम करत होतो ना पोटा पाण्यासाठी. बरोबर. तेव्हा ऑफकोर्स मला तेव्हा 10,000 रुपये पगार होता. मी ओटी करायचो, ओव्हर टाइम्स, त्याच्यात अजून 2-3-4,000 रुपये महिना वाढायचे वगैरे सगळं, आणि त्याच्यात सगळं माझं छान भागायचं. पण ना प्रत्येक वेळेला थोड्या वेळाने असं उठून मी तो सगळा फ्लोर बघायचो, मी या काम जिकडे करतोय, काय करतोय आपण, आपल्याला हे आवडतच नाहीये, पण आत्ता ती पैशाची गरज आहे म्हणून आपण करतोय. सो ना ती फेज ज्यांनी बघितलेली असते ना, की पैसे मिळत आहेत पण मन नाही लागत आहे ना यार, काय करू, त्यांना ना हे खूप सोपं जातं समजायला. ज्यांनी ते बघितलंच नसेल ना, त्यांना असं वाटतं नाही माझं आपलं हे असं असं जीवन चाललेलं आहे, छान पैसे मिळत आहेत, उत्तम गाडी आहे, घरं घेतोय मी नवीन, उत्तम चाललंय. पण त्यांना कधी कधी असं मिस व्हायला होऊ शकतं की पण हे मला ऍट द फर्स्ट प्लेस करायचंच नव्हतं ना बॉस, मेरा मन तो दुसरी जगह पे है. तर वी आर द फॉर्च्युनेट वन्स की ज्यांना आवडतंय ना तेच आम्हाला करायला मिळालं. बरोबर. आणि त्याचं संपूर्ण श्रेय आईबाबांना जातं. कारण आईबाबांनी सपोर्ट केलं रेलेंटलेसली, कुठलीही अट न ठेवता. त्याच्यानंतर परत लग्न झाल्यानंतर प्रियानी केलं. जेव्हा एक संसार आपल्याला उभा करायचा असतो ना, तेव्हा कितीही आपण नाही म्हणलं ना तरी पैसा, तुम्ही बिझी असणं, तुमचं नाव, तुम्ही जी क्रेडिबिलिटी कमवता, ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. आणि त्याच्यात नाही रे तू लढ, आपण सगळे आहोत एकत्र, हे जे एक युनायटेडली वी स्टँड असतं ना, ते खूप बळ देऊन जातं तुम्हाला. बरोबर. काम सुरू झालं, बाबा होतेच, पण तुझं पहिलं काम आठवतंय, तू कुठेतरी गेला असशील, तुझं सिलेक्शन झालंय आणि तू बाबांना फोन केलायस कट्टू, आणि तुमचं काही संभाषण झालंय? हो हो हो. एकतर मी एक नाटक केलं होतं आधी, आरोप नावाचं. ते बाबांनी बघितलं होतं. पहिलं काम तुझं? पहिलं काम प्रोफेशनल. ते नाटक अनफॉर्च्युनेटली चाललं नाही, कारण प्रोड्युसर्स बॅकआउट झाले वगैरे वगैरे. पण अगेन कमिंग बॅक टू टीव्ही इंडस्ट्री,
माझं सगळ्यात पहिलं काम होतं जे मी खूप छोटासा रोल केला होता मी कॉलेजमध्ये असताना. इंडियन मॅजिक आहे IME सर, श्रीरंग गोडबोले सर, त्यांच्याकडे एक या बोलूया नावाचा एक कार्यक्रम होता. दॅट वॉज अ टॉक शो. त्याच्यात एक छोटीशी स्टोरी दाखवायची, एक 3 मिनिटाची, आणि त्याच्यावर एक चर्चा असायची. तर त्याच्यात मी एक काम केलं होतं जे टीव्हीवर दिसलं. माझी पहिली सिरियल तसं बघायला गेलं तर वहिनी साहेब, ज्याच्यात वीरेंद्र सरांनी मला तो ब्रेक दिला होता. वीरेंद्र प्रधान सर त्यांनी ब्रेक दिला होता. ती भार्गवी होती, सुचित्राताई होत्या वगैरे, शरद सर होते. खूप 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 जोरदार. पण त्याच्यात गंमत काय झाली माहितीये का, त्याच बरोबरीने मला या सुखानुया मिळाली. सो या सुखानुयामध्ये दोन्हीमध्ये मी निगेटिव्ह, विक्रम काका होते. त्यामुळे असं झालं की 2-3 महिन्यानंतर माझा वहिनी साहेबचा ट्रॅक थांबवला गेला. कारण सेम हे होतं, दोन्हीकडे निगेटिव्ह, दोन्हीकडे हिरोईनचा, एकाच चॅनलवरचा 7चा स्लॉट 8चा स्लॉट, लुक सेम, फॉरेन रिटर्न मुलगा वगैरे. त्यामुळे मग एका पॉइंट नंतर वहिनी साहेबचा ट्रॅक 3-4 महिन्यानंतर थांबला. पण या सुखानुया वेंट फॉर समवेअर अराउंड अबाउट 1.5 वर्ष माझा ट्रॅक. आणि हे सगळं पण बाबांनी बघितलंच होतं. सो ही वॉज व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट ऑल द थिंग्स. ऑफकोर्स त्यांनी कधीही मला बसवून, अरे तू हे केलंस, हे नव्हतं करायला, हे ह्याच्याऐवजी हे करायला हवं होतं, असं काही नव्हतं झालं. कारण बेसिकली त्याचा स्वभावच नाही तसा क्रिटिसाइज करण्याचा. आणि बिईंग इन द सेम इंडस्ट्री, जे ऑन फील्ड प्रॉब्लेम्स असतात ना, ते त्यालाही माहितीच होते. आपण ज्या सिच्युएशन्स मध्ये कामं करतो ना, मी घरी सोफ्यावर बसून तुला 1000 गोष्टी सांगेन ग, पण तू जर मला असं सांगितलंस ना, अरे पण तशी स्थितीच नव्हती तिकडे, तर तो प्रचंड समजूतदार आहे. म्हणजे मी बाबाविषयी तर म्हणजे विषयच नाही, तो इज गॉड फॉर मी. त्यामुळे तो खूपच, आणि जी काय पॉझिटिव्हिटी किंवा एक अत्यंत कमाल व्यक्ती, माणूस म्हणून, त्याचं मूर्तिमंत उदाहरण बाबा होतं. त्यामुळे कधीच चिडाचिडी नाही, ओरडारडी नाही. आय हॅव सीन हिम गो थ्रू अप्स अँड डाऊन्स सगळं, पण द वे ही यूज टू हँडल एव्हरीथिंग ना, इतका कंपोज्ड असणं, त्यातल्या बऱ्याच गोष्टी मी घेऊ पाहतोय. बरं, तुमचे असं एखादा तुमचं काय म्हणतात, निवांत बाप आणि मुलगा बसलाय आणि असं एखादं काहीतरी बोलणं जे तुला आज आठवते, आणि वडिलांनी काहीतरी छान सांगून गेलेत तुला, आणि तुला आज ते आठवतंय की ते शेअर करायला पाहिजे. मी परत तुला सांगू, आमचं रिलेशन खूपच दोस्तवालं होतं. म्हणजे मी तुला अगदी ही मजेत घ्यावी असं वाटत असेल, पण तरी सुद्धा ना त्याला परत एक अंडरकरंट खूप सॉलिड आहे. म्हणजे माझ्या सगळ्या मैत्रिणी माझ्या बाबाला माहिती होत्या. अच्छा. माझ्या नाटकं जेव्हा मी करायचो तेव्हा आजचं बुकिंग काय होतं हे बाबा पुण्यात बसून त्याच्या परीने शोधून काढायचं आणि मला विचारायचं नंतर की कसा गेला प्रयोग, म्हणजे चांगला होता, ओके, इतकं बुकिंग होतं आज. जे कधी कधी खूप कमी पण असायचं, कधी कधी जास्त पण असायचं. पण ह्याच्यातनं ना तुम्हाला एक कळतं माहिती आहे की ओ माय गॉड, तो पुण्यात राहून सुद्धा ना ही इज कम्प्लिटली कीपिंग ट्रॅक ऑफ व्हॉट माय सन इज डुईंग. म्हणजे तुला गंमत माहितीये का, जेव्हा माझं आणि प्रियाचं ठरलं तेव्हा मी आधी, आपण सगळं होईस्तोवर घरी सांगत नाही ना, तेव्हा मला एक दिवस मी पुण्याला गेलेलो असताना बाबाने मला आत बेडरूम मध्ये सांगितलं, अरे कॉंग्रॅच्युलेशन्स. काय झालं, मला काही नवीन प्रोजेक्ट नाही मिळाला, काही नाही. म्हणलं अरे प्रिया मराठे ना, आणि मी स्टॉप ब्लॉक मध्ये गायब होतो माहितीये का, की ह्याला कसं काय कळलं पुण्यात राहून. तो दॅट वॉज द ब्युटी ऑफ द रिलेशन. आणि म्हणजे चल तू बस, आता मी तुझा हात पकडून तुला काही 4 गोष्टी शिकवतो, असं कधीच नाही झालं. पण कुठेतरी आपल्याला माहिती असतं ना की बाबा जब तक है ना तब तक दुनिया एका ठिकाणी, एका साईडला, आणि मी आणि बाबा एका साईडला, असं ते रिलेशन होतं. आणि पुन्हा एकदा जसं मी तुला म्हणलं की काय शिकवलं, तर ते जे प्रिन्सिपल्स त्यांनी इम्बाईब केले ना माझ्यात, ते खूप इम्पॉर्टंट होते. म्हणजे आत्ता मी ज्या ताकदीनं उभा आहे ना, ते सगळं त्याच्या शिकवणीमुळे. बरोबर. आयुष्य जगणं त्यांनी शिकवलं. बेसिकली प्रॉब्लेम्स येतच जाणार, तू श्वास घेतेस की नाही तसा ट्रॅफिक लागणारच, आर्थिक ओढाताण होणारच, तब्येतीच्या तक्रारी होणारच. ह्या सगळ्यातून पुढे जाऊन ना एक आयुष्य तुला देवाने दिलेलं आहे. जाताना भाई मजा आ गया, थैंक यू सो मच, ये कहने का क्या बोलते हैं, मी करून दाखवलं बॉस. बरोबर. ते सगळं बाबांनी सांगितलं.
शिकवलं. आई ऑफकोर्स होतीच, म्हणजे मी पॅरलली सांगतोय, बाबा म्हणे आपण आता बाबाचा उल्लेख केला म्हणून, पण आईचा पण तेवढाच सपोर्ट होता. त्यामुळे मी परत तेच म्हणतोय ना, की घरातली स्त्री जेव्हा खूप खंबीर असते ना, तेव्हा या सगळ्या गोष्टी खूप सोप्या पण होतात, खूप. आणि आई बिईंग व्हेरी इंटेलिजंट अगेन, ती बोर्डात आली होती, त्याच्यानंतर जगन्नाथ शंकर शेठ स्कॉलरशिप वगैरे, ऍब्सोल्युटली अमेझिंग, ब्रिलियंट. म्हणजे तुला गंमत माहितीये का, की बँड्रा गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये आईची प्रॅक्टिस होती डॉक्टरीची. तिकडे आईला त्या काळी ना ओ श्रीकांत मोघे यांचे मिस्टर अशी ओळख होती. म्हणजे नाहीतर युजली असं होतं, अरे ह्या कोण माहितीये ना, श्रीकांत मोघेंची बायको. तिकडे आईचं अधिराज्य एवढं होतं ना डॉक्टरी मधलं, की अरे श्रीकांत मोघे माहितीये ना, ते आमच्या डॉक्टरांचे मिस्टर असं होतं. आणि तेव्हाची एक तो बॉन्डच वेगळा होता ग. फॅमिली डॉक्टर जो होता ना, तो ही यूज टू बी अ पार्ट ऑफ युअर फॅमिली. आता डॉक्टरी सगळी बदलत गेली आहे आणि आता ते खूप हे झालंय. पण तेव्हा सो ह्या सगळ्यामध्ये आईनी पण ज्या प्रकारे सपोर्ट केला ना, आई इज ऑल्सो सीन ऑल दीज थिंग्स ॲज अ वाईफ. अप्स अँड डाऊन्स करिअर मध्ये, म्हणजे कुठल्याही आर्टिस्टच्या आयुष्यामध्ये होतच. पण तेव्हा सुद्धा आपण अँकर्ड राहणं, की भाई लढ तू, आपण हे खूप देऊन जातं तुम्हाला. बरोबर. काम सुरू झालं एक 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 पण शंतनू खूप छानपणे लक्षात राहिला तो त्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे, स्वराज्यरक्षक संभाजी. आणि असं म्हणतात की फोकस जरी संभाजीवर असला तरी शिवाजीने, छत्रपती शिवाजीच्या व्यक्तिरेखेनं लोकांना विसरू दिलं नाही की शंतनू ते प्ले करतो. म्हणजे तूही तेवढाच ठसठशीतपणे हे झालास. आणि जास्त त्यामुळेच तू एक काय म्हणते, एक शिवाजी महाराज म्हणूनच बघायला लागले. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की शंतनू मोघेने ती व्यक्तिरेखा केली. आणि हे तर त्यावेळेचं तुझं आणि मला वाटतं अमोलचं एक बॉन्डिंग चांगलं झालं असेल. त्यानंतरही तुमचं एक छान हे दिसलं आम्हाला. तर मला त्या मालिकेच्या आठवणी सांगशील की त्याच्यात थोडा नॉस्टॅल्जिक आम्हाला कर जरा. नाही खूप आहेत. त्या मालिकेबद्दल मी तुला सांगू का, एकतर मला तो रोल मिळण्याचं संपूर्ण श्रेय एक हाती डॉक्टर अमोल कोल्हे यांना जातं, एक हाती. त्याच्यानंतर झी मराठी. पण सगळ्यात आधी माझं नाव सुचवणं हे अमोलनी केलं होतं. आम्ही त्याच्या अगोदर खूप काम केलंय एकत्र. आम्ही राजा शिवछत्रपती, ज्याच्यात अमोलनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली होती, त्याच्यात मी मुरारबाजी देशपांडे केला होता. तेव्हा आमचं खूप कमी सीन्स होते, एकत्र पण होते. नितीन देसाईंची एंडिंगची, राईट. त्याच्यानंतर आम्ही एक रणभूमी नावाची फिल्म केली, ज्याच्यात मी आणि अमोल होतो. त्याच्यानंतर आम्ही राजा शिवछत्रपती नावाचं अमोलचंच एक महानाट्य होतं, ते आपण केलं होतं. त्याच्यानंतर बंधमुक्त नावाचं एक नाटक होतं, व्हेरी इंटरेस्टिंग नाटक, अमोलनीच प्रोड्यूस केलं होतं. त्याच्यात आम्ही दोघांनी एकत्र काम केलं होतं. सो ना, ऍक्टर म्हणून जो एक गिव्ह अँड टेक असतो ना, तो आम्हाला दोघांचा एकमेकांना माहिती होता. आणि जेव्हा हा प्रोजेक्ट आला, ते त्याचं ड्रीम होतं. मला त्याचं प्रचंड कौतुक ह्या गोष्टीचं वाटतं ना, अमोलचं, की तो आता हा जो आमचा काळ होता ना, जवळपास एक 7-8 वर्षांची मैत्री, त्याच्यात ना मला किंवा आमच्या अनेक जवळच्या लोकांना हे माहिती होतं की अमोल वॉज फॅसिनेटेड विथ छत्रपती संभाजी महाराज. त्याचं ड्रीम होतं, पॅशन होतं ते. मला ना ही सिरियल करायची आहे. सो जेव्हा आपला मित्र एकतर इतक्या पॅशनेटली उतरतोय ना, तेव्हा नाही म्हणण्याचा एक तर प्रश्नच येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कशाला कोण नाही म्हणतंय. तिसरी गोष्ट अशी, त्याच्यासाठी वाउच करणारी व्यक्ती पण तितकीच इम्पॉर्टंट असावी लागते, जी अमोल होता. जी व्यक्ती कम्प्लिटली अमोल होती. नंतर झी मराठी ऑल्सो त्यांनी दुजारा दिला आणि दुजोरा दिला आणि त्याच्यानंतर आपण पुढे गेलो. तो प्रवास खूप सुंदर होता. एकतर मला असं वाटतंय की त्या सेटवर, म्हणजे हे मी प्रकर्षाने सांगू शकतो तुम्हाला, की प्रत्येक जण ना खूप भारावलेपणाने काम करत होता. प्रत्येक जण, राईट फ्रॉम द स्पॉट बॉय टू द प्रोड्युसर टू द चॅनल, कम्प्लीट हायरार्की घ्या तुम्ही, की प्रत्येकाला असं वाटत होतं की भाई हे अपना है और आमच्याकडून ना ते खूप छान रित्या कुठेतरी जायला पाहिजे. सो ना, सेटवरचं वातावरणच इतकं मस्त असायचं खरं म्हणजे तिकडे. त्यात भर पडली ती आमच्या रायटरची, प्रताप गंगावणे सर. काय सुंदर लिहायची ती सिरियल, कमाल. म्हणजे आम्ही ॲज ॲक्टर्स ना, घोडे कसे रेसच्या त्या जाळीच्या मागे उभे असतात ना, की कधी एकदा जाळी सुटते आणि आपण असे खूर हे करत उभे असतो की कधी एकदा जायला मिळतं. तसं आमचं व्हायचं की हा सर काय लिहून देत आहेत नवीन, जे आपल्याला परफॉर्म करायला मिळेल. ते कमाल होते. डिरेक्टर्स कमाल होते दोघंही, विवेक सर पण, कार्तिक सर पण, ज्यांनी आम्हाला खूप फ्री हँड दिला. सो आम्ही, म्हणजे मी किंवा अमोल किंवा असे सगळे जे ॲक्टर्स आहेत ना, ज्यांना खूप बांधून न ठेवता जर तुम्हाला थोडंसं फ्रीडम दिलात ना,
तर वी टेंड टू परफॉर्म बेटर. बरोबर. ते सगळं आम्हाला मिळालं. चॅनल जेव्हा स्क्रीन प्लेजना बसायचं मीटिंग्सना, हम्म. तेव्हा त्यांच्या इतकं ब्रेन स्टॉर्मिंग व्हायचं की बॉस हे करूया हे करूया हे करूया. बरं इतिहासाला धरून म्हणजे आपल्याला काही दाखवता येणार नाही, कारण आपण नॅशनल टेलिव्हिजनवर एखादी जर कलाकृती अशी पेश करतो आहोत, त्याच्यात प्रचंड रिस्पॉन्सिबिलिटी असते. हे सगळं झालं. आमचे प्रत्येक को ॲक्टर्स इतके सुंदर होते, म्हणजे असं होतं ना, एक भट्टी जमली आहे, प्रत्येक जण त्याच्या त्याच्या ठिकाणी परफेक्ट आहे. त्यामुळे ते करत असताना खूप मजा आली. आणि पुन्हा एकदा मी तुला सांगू का, की जसं आपण म्हणतो ना, की हे आपण का निवडलंय क्षेत्र, त्याचं सगळं काय म्हणूया आपण त्याला, त्या आपण जे एखाद्या देवीकडे मागतो त्याचं उद्यापन झालं असं आपण म्हणतो ना, तशा टाईपचं एक भावना होती की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मिळणं म्हणजे मला असं वाटतंय की कुठल्याही ऍक्टरला ते त्याचं ड्रीम रोल असेल, जे मला कदाचित माझ्या आईबाबांच्या पुण्यामुळे, अमोलच्या सांगण्यावरून ते मिळालं. आणि आय वॉज ब्लेस्ड, कम्प्लिटली ब्लेस्ड. त्या सिरियलमध्ये काम करताना जी मजा आली, क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन म्हणतोय आम्ही, ते इतकं वरच्या दर्जाचं होतं ना की ते पुन्हा, आय डोंट नो मिळेल का नाही मिळेल, मायबाप रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाने तेही होईल. पण मी खूपच श्रीमंत झालो त्या भूमिकेमुळे. श्रीमंत म्हणजे पुन्हा एकदा सांगतोय, मनाने, विचारांनी. येस येस येस. कमाल कमाल कमाल. म्हणजे मला असं नेहमी असं वाटतं की फक्त बायकांनाही, कुठल्याही ऍक्टर्सना असंच वाटत असेल, ज्या फिमेल ऍक्टर्स आहेत, की यार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका एकदा करायला मिळावी. अनफॉर्च्युनेटली ती त्यांच्या वाट्याला येणार नाही. मी हे सांगतोय अशासाठी की इतकं कॉम्प्लेक्स कॅरेक्टर आहे अगं ते. म्हणजे 1-2 बाजू त्यांच्या पकडायला बघितलं ना तर 2-3 बाजू सुटतायत असं होतं ते. सो त्यामुळे ना इट इज व्हेरी चॅलेंजिंग. बरोबर. आम्ही जरी फेसेस म्हणून दिसत असलो ना तरी देखील, टेक मी राईट, आमचे लेखक आणि दिग्दर्शक हे सगळ्यात महत्वाचे असतात. म्हणजे मला माझ्या वडिलांनी हेच खूप आधीपासून शिकवलं होतं की तू कितीही मोठा हो छोटा हो, तू ऍक्टर आहेस. सगळ्यात महत्वाची जी भूमिका एका प्रोजेक्टमध्ये जी व्यक्ती करते तो असतो लेखक. कारण लेखकाने जर तुला काही दिलंच नाही तर तू कशावर शृंगार चढवणार. बरोबर. त्यामुळे लेखकाकडून जेव्हा आम्हाला इतकं भरभरून आलं ना, तेव्हा दसो उंगलिया घी में असं होतं ते. आमचा संपूर्ण सेटवरचं एक, वी वेर अ फॅमिली अँड ट्रस्ट मी, वी वेर अ फॅमिली. फिल्म सिटी कम्प्लीट सिक्वेन्स. हो हो. फक्त अमोलचे जे छत्रपती संभाजी महाराजांचे जे काही आउटडोर सिक्वेन्सेस होते ते त्यांनी ऍक्च्युअली जिथे जिथे घडलं होतं तिथे तिथे जाऊन केले होते. म्हणजे साताऱ्यात केला होता, माहूरला, त्याच्यानंतर पण आमचं जे बेसिक होतं ते जिकडे दिलेर खानाला जाऊन भेटतात छत्रपती संभाजी महाराज, जे ऍक्च्युअल जिकडे घडलं होतं ना तिकडेच जाऊन शूट केलं गेलं होतं. पण माझे जे सिक्वेन्सेस होते ते जास्ती करून 90% ऑफ द सिक्वेन्सेस वेअर शॉट इन फिल्म सिटी ओनली. ओके ओके. मला सांग, मला इथे तेच म्हटलं, एक 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 करिअरमध्ये आपल्या टप्पे येतात, आपल्याला काम येतं, आपण करतो प्रामाणिकपणे ते. पण तुझ्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराजांची ही जी भूमिका आहे ती आल्यानंतर फरक काय पडला? म्हणजे काम येण्याचा स्रोत, एक प्रवाह म्हण, किंवा एक अभिनेता म्हणून तुझ्यात झालेले बदल म्हण, एक माणूस म्हणून बऱ्याच गोष्टी आपल्या भूमिकेतनं पण आपण अडॉप्ट करत असतो. सो त्या प्रकारे काय काय बदल झाले प्रत्येक या वेगवेगळ्या टप्प्यात? मी तुला सांगितलं ना, जसं त्या भूमिकेने मला श्रीमंत केलं. वैचारिकदृष्ट्या खूपच मोठा पगडा होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीवर, जो आधीपासून होता. मी नाही असं नाही म्हणणार, कारण माझ्या घरी बाबा, काका हे सगळे ऍब्सोल्युटली. बरं, वडिलांनी छत्रपती शिवाजी महाराज प्ले केले होते, त्यामुळे आमच्याकडे ना ते श्रद्धास्थान आहे. आणि फक्त श्रद्धास्थान नाही, म्हणजे मी इवन आता हे पण जे मुद्दाम सांगू इच्छितो इकडे, की छत्रपती शिवाजी महाराज अनेकदा देवघरात होते. ते आम्हाला या सिरियल मधून ना देवघरातून प्रत्येकाच्या मनामनात रुजवायचे होते. आणि जी गोष्ट आमच्या हातून घडली, आई भवानीची कृपा असेल, आमच्या सगळ्यांची मेहनत असेल, पण ती घडली म्हणून ते इतकं रिलेटेबल झालं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज जेव्हा लोकांना आपलेसे वाटायला लागले ना, ते यश होतं.
त्या संपूर्ण सिरियलचं. म्हणजे फक्त ही 2च कॅरेक्टर्स नाही, प्रत्येक कॅरेक्टर मी म्हणतोय. डेफिनेटली आमूलाग्र बदल झाले. एकतर स्टँडिंग मिळालं ॲज अन ॲक्टर, ते खूप महत्वाचं त्या होतं. भूमिकेने दिलं, म्हणजे कट्टू त्या भूमिकेनंतर झालं हे सगळं घडलं की हा, म्हणजे आधी पण सगळ्यांना पण एक माहिती नाव होतंच, असं आपण पण म्हणतो. एक्झॅक्टली एक बघण्याचा नावाला अधिक- दृष्टिकोन बदलतो. थोडं पारडं अधिक जड तुमचा होणं. ऍब्सोल्युटली तुमचा सिरियसनेस जास्ती घेतला जातो बरोबर. कामाबद्दलचा. कारण अरे बापरे, हे करणं एक शिवधनुष्य आहे. ते प्रत्येकाला पेलवलं जाईल असं नाही. बरोबर. जर ते छान प्रकारे गेलं असेल ना, तर डेफिनेटली तुम्ही ते सांगू नका येऊन बरोबर. की अरे तू भारी आहेस, पण कुठेतरी तुमच्या मनात ते डेफिनेटली झालेलं असतं की बॉस मस्त केलं यार, समबडी टू लुक फॉरवर्ड टू, असं ते एक डेफिनेटली झालं. त्याच्यानंतर मी आधीच म्हणजे असं ह्यानी सांगतो की आधी आपण ऍक्टर्स होतो, खूप सिरियल्स केलेले असतात, अवॉर्ड्स मिळालेली असतात, निगेटिव्ह तर मी खूप केली होती त्याच्या अगोदर. त्यामुळे प्रत्येक जण जेव्हा येऊन आधी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करण्या अगोदर प्रत्येक जण येऊन ऑटोग्राफ किंवा फोटोग्राफ्स काढायचे. आफ्टर छत्रपती शिवाजी महाराज ना, समोरनं जेव्हा फॅन येतो ना, तेव्हा त्याच्या डोळ्यातच आपल्याला कळतं एक आदर दिसतो ना रे. ऍब्सोल्युटली आणि त्याच्याने अंगावर काटा येतो. माहिती का, मी पुन्हा एकदा हे सांगतोय की ह्याच्यात माझं श्रेय खूप कमी आहे. मी चुकूनही असं म्हणत नाही की अरे बॉस मी काय भारी आहे का वगैरे, असं अजिबात नाहीये. मी माझी कला सादर केली, खूप सच्चाईनं केली, खूप प्रांजळपणे केली आणि ती लोकांपर्यंत पोहोचली. पण लोकांचा जो अप्रोच आहे ना, तो डेफिनेटली बदलतो. एक ग्लॅमर म्हणून फोटो काढायला येणं वेगळं जे आधी होतं, आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कमाल केली यार, जेव्हा ते अप्रोच व्हायचे ना, तेव्हाच ती बॉडी लँग्वेज आणि त्यांचे डोळेच सांगून जायचे की भारावले पण जास्त आहे, रादर दॅन मी तुमचा फॅन आहे. तो एक जो खूप सुंदर तो त्याच्यातला हे डिफरन्स आहे आणि जो खूप कमी लोकांना मिळतो. येस येस येस. अगेन मी परत एकदा सांगतोय ना की ऑल थँक्स टू अमोल. कारण काय होतं ना, जेव्हा डॉक्टर अमोल कोल्हे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणार असतात ना, तेव्हा डेफिनेटली असं होतं की विथ ऑल द अदर प्रेशर्स, कमर्शियल प्रेशर्स, बाकी सगळ्या गोष्टी, त्याच्यात एजचा पण भाग होता. जर तू लक्षात घेतलं असेल तर अमोल अँड मी आर सेम एज. मी त्यांच्या वडिलांची भूमिका करणार होतो. त्यामुळे पहिल्यांदा असं कोणालाही वाटू शकतं की अरे तुम्ही तर सेम आहात, वडिलांची भूमिकेला आपण कोणतरी सिनियर घेऊया. नावानी पण सिनियर, एक्सपिरियन्सनी पण सिनियर आणि दिसण्यात पण सिनियर. बरोबर. पण अमोल वॉज द ओनली वन ज्यांनी माझ्याबरोबर आधी काम केलं होतं ना, तेव्हा तो म्हणला की नाही मी महाराज केलेले आहेत. म्हणजे त्याने मला महाराज कसे असायला हवेत हे माहिती आहे आणि मला असं वाटतंय की ह्या माणसात ते पोटेन्शियल आहे जो तो करेल. मी पुन्हा पुन्हा आवर्जून त्याचा म्हणून उल्लेख करतो की हा त्याचा मोठेपणा होता किंवा त्याची पारखी नजर होती. आणि मी हे नेहमी असंच एक पॉझिटिव्ह वेनी घेतो की ज्या व्यक्तींनी स्वतः महाराज अजरामर करून ठेवलेले आहेत, त्यांच्या नजरेने मला हेरणं की महाराज आता तू कर, ही फार मोठी गोष्ट आहे. माहितीये का, फार मोठी गोष्ट आहे. आणि कामं कशी यायला लागली, म्हणजे एक असं म्हणतो ना, पारडं जड झालं आणि लोकांना एक वेगळ्या पद्धतीची क्वालिटी तुझ्यात आणखीन चांगली दिसली. अर्थातच असणार. करेक्ट. पण मग जो वेग असतो ना कामांचा, तो वाढला का? नाही वाढला का माहिती नाही मला, पण नाही वाढला. म्हणजे मी तुला सांगू, 18 मध्ये हे संपल्यानंतर 19 अख्खं साल मी घरी बसून काढलं. आणि त्याच्यात मग काय होतं माहिती का, तुम्ही मॅरिड होतात तेव्हा? हो, आम्ही 12 मध्ये लग्न केलं. तुम्ही खूप लवकर लग्न केलं. 12 मध्ये, त्यामुळे हे सगळं होतं. पण मला सांग, मग असं 1 वर्ष आपण जेव्हा घरी असतो, अर्थात मग त्याचं क्रेडिट खरं तर प्रियाला द्यायला लागेल ना, कारण शी वॉज वर्किंग आणि तू घरी होता. हो, खऱ्या ह्याच्यात बघशील तर किती वाद होतील दोन नवरा बायकोंमध्ये. तुमच्यातलं त्यावेळेचं रिलेशन त्या 1 वर्षातलं कसं? नाही, अजिबातच नव्हतं. पण मी तुला सांगू का, हे आधी नाही झालं. म्हणजे आता तू छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केलास म्हणून मी ते एक कोट केलं. पण 12 नंतर मी तुला परत सांगतोय काय ग, माझं करिअर खूप ऑन अँड ऑफ होतं. जी कामं केली ती खूप छान केली. जेव्हा नव्हतं तेव्हा माझ्याकडे खूप काय असं होतं जेव्हा काम नव्हतं. पण आमच्यामध्ये हे रिझन कधीच आलं नाही. पुन्हा एकदा सगळ्या मोठेपणा प्रियाचा आहे. कारण हे सगळं हँडल करणं ना, आपण इंटरव्ह्यू देताना फार सोपं असतं, पण तिकडनं अरे प्रचंड.
म्हणजे सच अ वंडरफुल सोल, वंडरफुल ह्युमन बिईंग. नाही तर हे साध्या माणसाचं काम नाही. नाहीये. आणि त्यामुळे ह्या सगळ्या आणि मेन ना गोष्टी बायकांना हे खूप सगळ्यांनाच नाही हँडल करता येत डेफिनेटली. सिच्युएशन. म्हणून तर आपण जेव्हा म्हणतो ना की नाही यार उसके जैसा कोई नाही, त्याच्यासाठी आपण काय फक्त माझी बायको आहे म्हणून नाही बोलत. नाही मी तर खूपच कटथ्रोट ब्लेटंट आहे हम्म. त्या बाबतीत. त्यामुळे जर असेल तर छान असेलच, नसेल तर तू कोणी पण अस, मला नाही हे बरोबर. पटत आहे असं होतं. बरोबर बरोबर. पण फॉर दॅट 100 टू प्रिया हम्म, हम्म. अनडाऊटेडली. आणि आम्ही ते कधीच नाही आणलं. बेसिकली कसं होतं ना ग, आम्ही सगळेच या इंडस्ट्रीमधले, बाबा, काका, प्रिया, मी, सगळे लोक ना घरी आल्यानंतर पुन्हा तेच काय. बोलायचं. त्यामुळे आमचे कम्प्लीट झोनच वेगळे असायचं, म्हणजे घरगुती पण झोन. ती तुला असं सजेस्ट करायची बघ शंतनू असं इथे आहे काम, किंवा तिला काही कळलं तर ती सांगायची, तुला सजेस्ट करायची, तुमचं काय बोलणं व्हायचं त्या दरम्यान, तुला एक सपोर्ट म्हणून तो नाही कसा अगं, असायचा? कसं झालं माहितीये का की ऑन अ प्रोग्रेसिव्ह नोट पुन्हा आम्ही पण, मी, बाबा किंवा मी, प्रिया, आम्ही सगळे हे करायचो की काय अडतंय, कुठे चुक कुठे चुकतंय, का काम नाही मिळत आहे. पण त्याला आम्ही व्हायची खूप- discussions हो हो याच्यावर? डेफिनेटली तुझ्या बाबतीत? डेफिनेटली डेफिनेटली डेफिनेटली. कारण बाबाला पण असं आहे ना बघ, कुठल्याही बापाचं मन घे तू, की पोराकडे जर सगळं आहे आणि त्याचं का नाही होते, कुठल्याही बापाचं मन तुटेलच. अर्थात. सेम गोज विथ बायको, की बरोबर. अरे सगळं आहे. बरं, मी इंडस्ट्रीमध्ये जेवढ्या लोकांना माहिती आहे त्यांना सगळ्यांना माझा कॉन्डक्ट माहिती आहे, बरोबर. माझं साधारण वे ऑफ अप्रोचिंग थिंग्स माहिती आहे, माझं प्रोफेशनलिझम माहिती आहे. सगळं इन प्लेस असताना असं का बरं व्हावं की अरे च्छा काय होतंय, कुठे माशी शिंकतीये. पण अगेन ॲज आय सेड इन द फर्स्ट क्वेश्चन इटसेल्फ, की असं बसून ना आपल्याला जर तर खूप काढता येतात. ते ऍप्लिकेबल खरंच आहेत का नाही, गॉड नोज. पण ती वेळ मारून न्यावी लागते, हे मात्र नक्की. तुम्ही चर्चा खूप करा, तुम्ही काय इकडे जा तिकडे जा हे कर, मग आपण केलं नसेल असं वाटतंय, ती तर बेसिक गोष्ट आहे, बरोबर. सगळेच करणार. पण तरी सुद्धा जेव्हा होत नाही तेव्हा, आणि मग ना तुम्हाला एका पॉइंट नंतर ना खूप लेम रिझन्स पण मिळतात समोरच्याकडून. अरे नाही रे, ते आता तुझ्या लेवलचं नाहीये. कोणी ठरवलं? ओके. म्हणजे कारण आफ्टर छत्रपती शिवाजी महाराज एकदमच म्हणजे अरे नाही निगेटिव्ह होता रे, पण आम्हालाच भीती वाटते, आता तुला निगेटिव्ह तुला कसे देऊ. लोक ऍक्सेप्ट करतील का, ते पण तर एक आम्हाला माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ऍज अन ऍक्टर चान्स तर द्या, बरोबर. मग लोकांना ठरवू दे ना. तो माझा हे आहे ना, म्हणजे माझी Lookout आहे, ती हा, की मला कसं करायचंय, हे ते आहे काय की करायचं, किती कन्व्हिक्शननी मी परत ते करू करायचंय. शकतोय ते. त्यामुळे असं नाही होणार की, म्हणजे मी नेहमी असं म्हणतो ना की टाईपकास्ट करणारे लोक खरं म्हणजे प्रेक्षक नसतात, मेकर्स जास्ती असतात. प्रेक्षकार रेडी, तुम्ही तुम्हाला अजून काहीतरी बघायला. दाखवा ना आम्हाला. बरोबर. वर्सेटॅलिटी त्याच्यातच आहे ना. तुम्ही ऐतिहासिक केलं, तुम्ही कॉमेडी केली, तुम्ही सिरियस केलं, तुम्ही स्टार्क निगेटिव्ह केलात, वी वुड लव्ह यू मोर. आता अॅनिमल नंतर रणबीरला रामायणात राम बघायला लोक रेडी आहेत, हो, एक्साइटेड आहेत. मग का आपल्याकडे असं टाइपकास्ट करतात काय कळत मला नाही. माहिती नाही, बट दॅट इज अनफॉर्च्युनेट. अगेन आपण परत जे आपल्या हातात नाही त्याविषयी फार चर्चा करण्यात मतलब पण नाही, तू असं माझं थॉट अप्रोच आहे. स्वतःहून, आता एक दोन गोष्टी असतात, काही जण स्वतःहून अप्रोच हो करतात, हो फोन करतात, येस वडेवर मेसेज येस येस करतात, येस तर काही जण वाट पाहतात. बरोबर मी चांगला अभिनेता आहे, अभिनेत्री आहे, मला काम समोरून आलं तर मी बरोबर करेन, बरोबर मी उगाच लोकांच्या दरवाजावर जाणार नाही करेक्ट काम मागायला. करेक्ट. तुझा नेमका अप्रोच कसा आहे? तू माझा त्या नेमका- बाबतीत कुठे कमी पडलास असं वाटतं का तुला ॲज अन ऍक्टर? मला खरं म्हणजे नाही वाटत अगं, कारण जे लोक माझ्या ओळखीतले आहेत किंवा ज्या लोकांना मला असं वाटतंय की अरे ह्यांच्या डिरेक्शन अंडर मला काम करायला खूप आवडेल, त्यांना मी अप्रोच करतो. पण साधारण ना समोरच्या व्यक्तीचा एक, मी जे तुला पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर दिलं होतं ना, की समोरच्या डोळ्यात शाश्वती वाटते का माझ्याबद्दल त्यांना, ते जर मला नाही कळलं ना किंवा नाही गेज झालं ना, तर मी फार नाही मागे लागत, मी नाही लागू शकत. त्याचा त्रास होतो पण तुला ही गोष्ट आपण नाही करत आहे तर कुठेतरी असं वाटतं तुला की इतकं आता इतकी गर्दी झाली आहे, इतकी गर्दी झाली, आपल्याला स्टँड आउट हे करायचं, इथे व्हायचंय, त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी या नव्याने आत्मसात कराव्या लागतील आजच्या घडीला. म्हणजे एक वन ऑफ द हे म्हणतात की आजकाल फॉलोअर्स बघून काम मिळतं, त्यामुळे सोशल मीडिया अपडेट ठेवावं लागतं. तर ह्या सगळ्या ज्या नवीन नवीन गोष्टी आहेत त्यानुसार तुला कसं मोल्ड व्हायला आवडतं, म्हणजे की जेणेकरून तू म्हणतोयस की
काही गोष्टी मी करतो काही नाही करत Right, किंवा काय right, तर right. तुला ते मोल्ड होणं हां. गरजेनुसार आवडतं का या हो आजच्या हो घडीला? डेफिनेटली मी खूपच अडॅप्टेबल माणूस आहे, खूपच अडॅप्टेबल माणूस आहे. पण गंमत अशी होते ना ग, की एका पॉइंटला जेव्हा आपल्याला असं कळतं की समोरची व्यक्ती किती वॉर्मली आपल्याला ऍक्सेप्ट करते, हम्म, समोरच्या व्यक्तीत सच्चाई आहे का नाही, हम्म, ह्या दोन गोष्टी आपल्याला तेवढ्या कळतात. बरोबर. उतनी तो जिंदगी देखी है हम लोगों ने. त्यामुळे एकदा जेव्हा असं होतं ना की मजा नाही आ रहा यार, तेव्हा मग उगीच पुन्हा पुन्हा त्यांना कशाला उगीच डिस्कम्फर्ट मध्ये टाका, परत परत दार वाजवून. हम्म, हम्म, मी माझं काम केलं, मी परत तुला जसं म्हणलं तसं कदाचित आज नाही आहे तुझ्याकडे माझ्यासाठी काम, मे बी 3 वर्षांनी फोन येईल हम्म, की बॉस हा रोल आता तू कर, तू तेव्हा आला होतास माझ्याकडे. सो ती पेरणी असते, बरोबर ती आपण पेरायची आणि सोडून द्यायचं असतं. हम्म, किती वेळ मागे लागणार. सो ते अगदी हे. आणि तेवढं एक माझं मात्र आहे बरं का, की मी खूप कुठल्याच गोष्टीच्या मागे लागत नाही. म्हणजे आय एम नॉट टॉकिंग इन अ काय म्हणूया आपण कन्स्ट्रक्टिव्ह वे मध्ये लागतो. माझी ड्रीम्स आहेत, मी काहीही करीन, दिवस रात्र काम करीन आणि ती पूर्ण करीन. पण जेव्हा मला समोरच्या व्यक्तीकडून ती वाईब येत नाही ना, त्याच्यानंतर मी फार डिस्टर्ब करायला जात नाही. जात नाही. डेफिनेटली नाही जात. कारण त्याच्यात दोन्ही गोष्टी आहेत, की मला त्यांची बाजू कळलेली असते हम्म, आणि प्रत्येक वेळेला पुन्हा 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 तेच तेच सांगून काही होणार काही नाही. होणार नसतं. बरोबर. सो लेट्स नॉक सम अदर डोर असं होतं. पण येस, जसं तू मला प्रश्न विचारलास की माझ्या ज्या भावविश्वातले काही लोक आहेत की ज्यांच्या बरोबर मला काम करायला आवडेल, मी खूप वेळा केलंय. मी आता तुला सांगतो, विजय केंकरे सर, विजय मी केंकरे. ज्यांचं आता नाटक करतोय सुभेदार गेस्ट हाऊस, हम्म, मी त्यांच्या जवळपास 7 वर्ष मागे, सर मला नाटक करायचं तुमच्या हाताखाली. हम्म, मी का म्हणतोय हे, कारण ना पुन्हा त्याचा एक खूपच वेगळा अप्रोच आहे माझा. हम्म, ते खूप सक्सेसफुल डिरेक्टर आहेत म्हणून नाही, तो एक भाग आहेच. पण ना ती इतकी मोठी व्यक्ती आहे ना आणि इतकी एक्सपिरियन्स्ड आहे, इतकी नॉलेजेबल आहे ना, की त्यांच्या हाताखाली मी 1 महिना जर राहिलो ना, तर मला खूप काही मिळणार आहे हे मला माहिती आहे. हम्म, पुढे ते नाटक चालेल का नाही चालणार, किती सुपरहिट होईल वगैरे, तो पुढचा भाग. पण त्याच्याने आपण किती एनरिच होणार आहोत ना, तो भाग असतो. बरोबर. नाही तर मग मी उठसूट सगळ्यांनाच सांगेन ना, निश्चित. 100 डिरेक्टर्स आहेत, 100 लोकांना सांगेन. बरोबर. किंवा असे पण काही डिरेक्टर्स आहेत जे तेवढेच मोठे आहेत, पण माहित नाही त्या लेवलवर तो एक कनेक्ट होत नाही. बरोबर. आता बघ ना, हा पेशन्सचाच भाग आहे, जो माझ्याकडेही होता, सरांकडेही होता. मी 7 वर्ष एका व्यक्तीला जर सांगतोय की सर ऐका ना, बघूया ना, एक पण काहीतरी करूया ना, मग मध्ये अरे नाही रे तू सिरियल मध्ये बिझी आहेस, मग अरे नाही रे हा रोल नेमका आता ह्याच्यात नाहीये, ह्या नाटकात तुझ्यासारखं काहीतरी, असं तर खूप गोष्टी होत राहतात. हम्म. कीप गोईंग इट. शेवटी मिळालं. मिळालं. आत्ता आपण एक 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 गोष्टी बोलतोय, जसं तू म्हणतोयस की तू कसा, तुझा अप्रोच कसा आहे काम Right. करतानाचा किंवा काम मिळवतानाचा, Right. आणि तो असू शकतो प्रत्येकाचा, आणि ज्याचे त्याचे काही तत्व असू शकतात Correct. जे आपण फॉलो करतो वेळेनुसार जरी मोल्ड होत असलो तरी. बरोबर. आता तू मालिका करतोयस हो. आणि छान सुरू आहे कलर्स वाहिनीवरती Right. मालिका मोहिनी, येस. आणि नाटकही करतोयस. हा, एक महानाट्य करतोय शिवशाही नावाचं, जे छत्रपती ओ. शिवाजी महाराजांचं आहे. वा वा वा. सो आणि सिनेमा आत्ता सध्या नाहीये कुठला सिनेमा हातात. मग मला सांग, कुठल्या माध्यमात तू छान रमतोस या सगळ्यापैकी, आणि कोणत्या माध्यमाने तुला जास्त तारलंय? मालिका. डेफिनेटली. म्हणजे जर तू संघर्षाचा विषय काढलास किंवा तारण्याचा विषय असेल ना, तर मालिकेला पर्यायच नाही. हे माझं स्पष्ट मत आहे. मालिकाच तुम्हाला तुमचं घर चालवू शकते. नाटकात असं आहे ना, की तुम्हाला सॅटिस्फॅक्शन प्रचंड मिळतं. मलाही सगळ्यात काम करतानाचं सॅटिस्फॅक्शन नाटकासारखं दुसरं कुठेच नाही. पण पुन्हा तेच होतं ना ग, की ते नाटक चाललं पाहिजे, त्याचे भरपूर प्रयोग व्हायला पाहिजेत, तर त्यातनं तेवढं अर्थार्जन मिळणार आहे. बरोबर. पण मालिकेमध्ये असं होतं ना, की एकतर त्याचा रीच अफाट आहे, त्यामुळे तुम्ही प्रत्येकाच्या डायरेक्टली घरात जाता. त्याच्यानंतर ते दररोजचं काम आहे. सो इट इज मोर लाईक एन एक्सरसाइज ऑल्सो, इफ यू टेक इट पॉझिटिव्हली, की आज मला जरा मजा नाही आली यार हा सीन करताना, नो वरीज, उद्याचा मारू ना, कडक मारू अजून. तो देर इज सेल्फ ग्रोथ इन इट.
अर्थार्जन येस, मालिका जेवढं तुम्हाला सातत्यानं देऊ शकते तेवढी दुसरी कुठलं माध्यम देऊ नाही शकत. ऑफकोर्स आता आपण काही उदाहरणं बघूया जी खूपच स्टॉलवर्ड्स आहेत, लाईक प्रशांत दामले सर आहेत किंवा भरत सर आहेत किंवा असे अनेक लोक आहेत की जे फक्त नाटक करतात, पण ती लीगच वेगळी आहे. बरोबर. तिथे आम्हाला पण पोचायला आवडेल, कधीतरी पोचू. पण आत्ता आमच्यासारख्या लोकांसाठी मला असं वाटतं की मालिका ही प्रचंड प्रभावी माध्यम आहे. टीव्ही आता OTT मला करायला आवडेल, कारण OTTचा स्टोरी टेलिंग खूप वेगळं आहे, खूप फास्ट आहे. एकतर बरोबर. नवीन जनरेशनला अटॅच होणार आहे, ते रेझोनेट करतात त्या स्टोरी टेलिंग, त्या पेसशी. सो ते करणं खूप मजेशीर आहे. फिल्ममध्ये सगळं लार्जर दॅन लाईफ असल्यामुळे ती एक नशा वेगळी आहे, पण ती तशी मिळायला पाहिजे. ती मिळाली तर ॲज आय सेड ती शुक्रवारी वाजली पाहिजे. नाही वाजली तर परत एका फिल्मवर मी किती वर्ष करायचं. हे बघ, माझा पहिला हे असा आहे ना अप्रोच, की जे केलं ते केलं ना, लोकांना आवडलं, खूप मनापासून आभार. पण पुढे जाऊया ना. आता किती वर्ष त्याच 2-4 भूमिकांची आपण उजळणी करत बसणार आहोत. सो प्रत्येक वेळ जर पुढे जायचं असेल ना, तर ती सिस्टीम तुम्हाला पुढे न्यायला पाहिजे. मी एकटा किती बोंबलून सांगणार आहे की नाही मला पुढे जायचंय, मला पुढे जायचंय. पिक्चर चालला तर मी पुढे जाणारच आहे, पण ती सिस्टीम माझ्या हातात नाहीये ना पिक्चर चालवण्याची. तर मालिका ही डेफिनेटली जास्त प्रभावी आहे सर्वार्थाने, क्रिएटिव्हली पण, अर्थार्जन पण आणि रीच पण. सो मी आय लव्ह डुईंग सिरियल्स आणि मला त्याची आवड आहे. म्हणजे जसं मी म्हटलं ना की काम करायची जर तुम्हाला आवड असेल ना, तर दररोज काम आहे ह्याच्यापेक्षा आनंदच नाही दुसरा कुठला. अर्थात करेक्ट आहे. मला वाटतं. आणि मालिकांच्या दरम्यानच तुझी आणि प्रियाची भेट झालेली? नाही, आम्ही 2 मालिका एकत्र केल्या, पण आमचा एकत्र ट्रॅक नव्हता. अगदी पहिली सिरियल जी प्रियाची पण होती, माझी पण होती, या सुखानो यामध्ये तुम्ही दोघंही राईट. होतात. पण तिचा ट्रॅक संपला आणि माझा ट्रॅक सुरू ओळखत झाला. होतास तिला? नाही. आणि ती तुला? नाही. अजिबात नाही. नाही. अर्थात भेटलातच नाही. भेटलोच नव्हतो आम्ही, कारण तिचा ट्रॅक संपला आणि माझा ट्रॅक सुरू झाला. त्याच्यानंतर आम्ही 4 दिवस सासूच्या नावाची मालिका केली एकत्र, पण आम्ही परत एकत्र ट्रॅक नव्हता, कारण तिची एक हिंदी सिरियल सुरू झाली होती. त्यामुळे शी हॅड टू क्विट पवित्र रिश्ता. नाही, त्याच्याही आधी मला वाटतं कसम से, इफ आय एम नॉट रॉंग. त्यामुळे तिने 4 दिवस मधून ब्रेक घेतला आणि त्याच्यानंतर माझं कॅरेक्टर एंटर झालं. म्हटलं 2 वेळेला मालिकेमध्ये तिला पकडणं चुकलेलं आहे, आता खऱ्या आयुष्यात पकडूच या, असं झालं. नाही, पण याचं सगळ्याचं कारण म्हणजे आमचे कॉमन फ्रेंड्स होते. माझी खूप जवळची मैत्रीण शर्वरीची ती रूममेट होती तेव्हा, आणि मी आणि शर्वरीने खूप एकत्र काम केलंय अँड शी इज अ डार्लिंग फ्रेंड ऑफ माइंड. सो तिच्या थ्रू मला प्रियाची ओळख झाली आणि आय गॉट इंट्रोड्यूस टू हर अँड इट वॉज अमेझिंग, म्हणजे सुपर. पण तसं बघायला गेलं तर तुझं, प्रिया ही मला वाटतं इंडस्ट्रीतली नव्हतीच, तिची फॅमिली तशी इंडस्ट्रीतली नाही, ती जरी असली तरी. आणि तुझी फॅमिली ही तशी एकदम मोठी फॅमिली, कम्प्लीट हे असतं. तर जेव्हा तुमचं जुळलं, मला वाटतं तिनेच प्रपोज केला तुला. हो. उलट झालं म्हणजे तू करायला हवं होतं. नाही, पण कसं झालं की इट वॉज व्हेरी ऑर्गॅनिक. म्हणजे ती एकदम अशी गोड मुलगी प्रिया म्हणजे, आणि असं कोणी हसत हसत तिला हे करेल, लगेच प्रपोज करेल. तर असं कसं झालं तुमच्या बाबतीत? नाही, वी वर जस्ट टेकिंग टाइम. म्हणजे असं काही नाही की ठरवून करणं किंवा असं काही नाही, बट येस, जे घडत गेलं म्हणजे तो सहवास जो होता बिफोर कमिंग टू द पॉइंट ऑर डिसिजन ऑफ गेटिंग मॅरिड, तो खूप छान होता. आणि तिकडेच आम्हाला दोघांनाही असं झालं की बॉस, शी इज द वन ऑर ही इज द वन, अशा याने. आणि त्याच्यात मी तुला कुठेही सांगतोय ना, ह्याच्यात कुठेही पैसा, तू काय करतोस, किती यशस्वी आहेस, कसा दिसतोस, यातलं काहीही येत नाही मध्ये. त्याच्यात बेसिकली दिल से दिल का कनेक्शन कैसा है ना, आणि किती विचार जुळणं, मन जुळणं, ह्याच्यावर होतं ते कम्प्लिटली. त्यामुळे मी तुला माहितीये का, माझी तिची अजिबात ओळख नव्हती. तेव्हा तिचं कॉमेडी सर्कस म्हणून एक शो होता, तो चालायचा. त्याच्यात प्रियाने काम केलं होतं. एपिसोड्स करायचे. कपिल शर्मा सर होते, सुनील पाल सर होते, सगळे मोठे आत्ताचे सगळे, कृष्णा सर होते वगैरे सगळे. आणि ना, मी तेव्हा आई नावाची सिरियल करत होतो शर्वरी बरोबर. तर तेव्हा मी तिला एकदा फोन केला, म्हटलं की यार त्या प्रिया मराठीचा नंबर देशील प्लीज. म्हटलं का, कशाला पाहिजे? म्हटलं अगं काही नाही, तिला मी हिंदीमध्ये बघितलं यार, आणि खूप कमाल वाटलं मला की एक मराठी व्यक्ती त्या प्लॅटफॉर्मवर गाजवतीये. तर ती म्हणली हो, म्हणून तिने मला नंबर दिला.
मी तिला फोन केला, तर म्हणलं हॅलो इज दिस प्रिया मराठे, मी शंतनू मोघे बोलतोय, इज इट अ गुड टाइम टू टॉक? मी म्हणली की नो आय एम ड्रायव्हिंग राईट नाव. मी म्हणलं की ओके, बाजूला घेता येईल का गाडी 2 मिनिटासाठी? तर तिने घेतली. आणि मी तिला म्हणलं की हे बघा मॅम, मला काहीच सांगायचं नाही तुम्हाला, मला फक्त तू एवढंच मॅम सांगायचं. हा म्हटलेलंस? अगं मी खूप फॉर्मल आहे त्या बाबतीत. तू हा. कुठल्याही इंडस्ट्रीतल्या व्यक्तीला विचार, हम्म. मी आज्या पक्या भुसण्या असं नाही करू शकत. मी सगळ्यांना सर तरी म्हणतो, नाहीतर मॅम. मॅडम तरी हा, म्हणतो. हा. माझ्या कोणी मावशा नाही, काकू नाही, काही नाही हा. असं होतं. हम्म. कारण आय रिस्पेक्ट देम प्रोफेशनली. हा, हा. आणि ओळख नसताना कशाला उगीच बरोबर. गले पडो यार. हा. त्यामुळे मी त्यांना फक्त एवढंच म्हणलं की बॉस, मला ना फार भारी वाटलं यार की एक मराठी व्यक्ती, एक मराठी अभिनेत्री हम्म. कॉमेडी सर्कस, तेव्हा ते खूप जोरदार आणि होतं. अरे गाजलेलं. बॉस, हा, आणि हा, सगळे बाप लोक होते यार. हम्म, हम्म. कृष्णा सर हो, किंवा हो. स्वप्नील जोशी सर, Yes, VIP, yes, yes. सगळे त्यांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून उभं राहणं वॉज माइंड बॉगलिंग. म्हणलं भार, मला लय भारी वाटलं की तुम्ही मराठी ऍक्टर आहात आणि तिकडे जाऊन झेंडे रोवता आहात. हम्म, तर लवली. आय जस्ट वॉन्टेड टू टेल यू दॅट. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट, गॉड ब्लेस. फोन कट. हम्म. ह्याच्यानंतर 1, 2, 3 पण महिने तिने आमचा तिला काही काहीच माहित कॉन्टॅक्ट नव्हतं की तू श्रीकांत मोघेंचा मुलगा आहे. असेल ना. असेल? पण जाणार, हा, आणि हा. कामं तर म्हणजे बघितली असणारच बघितली ना, असणार. मराठीतली Of कामं course. बघितली असणार. त्यामुळे हा, पण हा. आम्ही कधी एकत्र काम नव्हतं तसंही केलं अशा नाही. ह्याने. हा, हा. पण नंतर वी हॅपन टू मीट ॲट शर्वरीज प्लेस वन्स. आणि तेव्हा वी स्टार्टेड टॉकिंग जनरली, हाय हॅलो वगैरे वगैरे कसं कसं. आणि त्याच्यानंतर वी स्टार्टेड टॉकिंग फॉर अ व्हेरी लॉंग टाइम. हम्म. आणि तेव्हा आपल्याला असं कळतं ना की अरे ये बंदी कमाल आहे यार. हम्म. मतलब सोच से. मी परत सांगतोय, ती दिसते छान हा एक केवळ बोनस होता. हम्म. मी माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी सांगताना, हम्म. ती व्यक्ती म्हणून, विचारसरणी म्हणून इतकी हे ग्रेट छान होती होतं. ना की ह्या हो, हो. सगळ्या गोष्टी गौण होत्या त्याच्यासमोर. कमाल विषय होता, कमाल विषय. प्रियासारखी कोणीच नाही दुसरी. आय कॅन बेट ऑन द फॅक्ट. हम्म. आणि मग ते इतकं ऑर्गॅनिकली होत गेलं ना की देयर वॉज नो हिंड्रन्स अगेन. हम्म. घरनं पण नाही, कुठं ते काय संबंधच नाही म्हणजे. त्यामुळे खूपच मज्जा आली. अँड दोज 13-14 इयर्स वेअर ब्लिस. हे मला वाटतं, Totally मी असं blessed. पण ऐकलंय तुमच्या दोघांच्या बाबतीत की तू खूप छान पद्धतीने तिला लग्नासाठी विचारलं होतंस I think, Film City हो, मध्ये. येस हा? येस येस, त्यामागची काय ऍब्सोल्युटली. गोष्ट आहे? अगं काय नाही, ते पण परत माझाच तो थॉट होता. म्हणजे तू आय डोंट नो. फिल्मी आहेस असं आम्हाला कळलं टोटल फिल्मी. नाही, पण माझा त्याच्यामागचा थोडासा थॉट असा होता की सी शोरवर किंवा कुठल्या तरी डेस्टिनेशनवर जाऊन प्रपोज करण्यापेक्षा मी नेहमी कामाला खूप महत्व दिलेलं आहे. आणि माझ्यासाठी फिल्म सिटी ही एक अशी वास्तू आहे ना, जिथे आपण आपलं ब्रेड अँड बटर आणि आपलं काम खूप शिद्दतसे करतो. बरोबर. त्यामुळे आपण जसं देवळाला मानतो की नाही, हम्म. देऊळ आपल्या मनात जी एक भावना घेऊन असतं, हम्म. तसं माझ्यासाठी वर्क प्लेस होती. त्यामुळे मला असं वाटलं की यार, मला जर हिला प्रपोज करायचं असेल ना, तर मला सगळ्यात पायस जागा कुठली वाटते, तर ते माझं वर्क प्लेस आहे. म्हणून मी तिला फिल्म सिटीत घेऊन गेलो होतो. आणि तिकडे, आणि तिला असं कळलं अरे आपण दररोज इकडे शूटिंग करतो, आज परत डेटवर मला फिल्म सिटीत कोण घेऊन येईल, वेडायस काय असं. पण तेव्हा मस्त पौर्णिमा होती आणि बॉनेटवर ते सुंदर केक Film बीक Cityतलं वगैरे, अरे वातावरण. सॉलिड. आणि रात्री, म्हणजे मी रात्री किती एक 8-8:30 वाजता, जेव्हा इकडे Wow. शुकशुकट असतो सगळा तेव्हा, आणि इट वॉज लवली. सो दॅट वॉज द थॉट बिहाइंड इट. बाकी असं काही नाही. मला सांग, प्रत्येक लग्न झाल्यानंतर दोघांच्या घरच्यांच्या संमतीने, आणि पण Right. असं असं ना, नवरा बायको मध्ये वाद होतात, हम्म. कोण रागावतो, मग त्याच्यामध्ये पहिली पहल कोणाची असायची मी बोलायची? तुला परत सांगू, यू वुड नॉट बिलीव्ह, पण तू भांडण परत नाही? आमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना नाही? विचारू शकतो, एक पण नाही. वाव, एक रेकॉर्ड पण आहे मग. रेकॉर्ड आहे. नवरा बायकोत वाद नाही हे मी पहिल्यांदाच रेकॉर्ड ऐकतेय. आहे. आणि म्हणून मी रुसवे तुला फुगवे सांगतो, पण नव्हते असे नॉर्मल असतात ते, अरे तू असं कसं केलं, अरे काय हे असं, म्हणजे हा, पण म्हणजे त्याचं काय आहे ना, बोलायचं बंद होणं एका नाही नाही दिवसापुरतं नाही, असं नाही? डिफरन्स ऑफ ओपिनियन्स खूप असू शकतात. हम्म. की मला हे पटलेलं नाही, तुझं हे केलंयस ते पटलेलं नाहीये, किंवा मला असं वाटेल की हे तू केलंस तर जास्ती छान. पण त्याच्यामुळे रुसवे फुगवे किंवा बोलणं नाही, किंवा काय असतात एक्सप्रेशन्स अजून, चिडण्याची दारच आपटलंय किंवा माहेरीच निघून गेली, यातलं काहीही नाही, काहीही नाही, काहीही नाही. आणि म्हणून मी म्हणतो ना, मी प्रत्येक वेळेला, बघ असं नाहीये की प्रत्येकच नवरा त्याच्या बायकोबद्दल छानच म्हणेल, किंवा प्रत्येकच मुलगा त्याच्या बाबाबद्दल छानच म्हणेल. नाही, आमचे पण ते तसेच आहेत, असं नाही मी म्हणत आहे. मी जेन्युइनली जे आहे ते आहे, नाही ते नाही, अशा ह्यानी म्हणतो की शी वॉज माइंड ब्लोईंग, माइंड बॉगलिंग, कमाल. आणि ज्या प्रकारची साथ मिळणं असतं ना, फक्त काय घरातली असं नाही म्हणत आहे, ओव्हरऑल त्या बाबतीत तिला 100 on 100.
आता बघ, आता एखादी गोष्ट तुझ्याकडनं चुकत असेल किंवा तू त्यावेळेला डिस्टर्ब होत असशील, काही होत असेल, कामाचं म्हण, कसंही म्हण, राईट राईट आयुष्यातले तेव्हा तू जर विचार करतोस मी एखादी गोष्ट करतोय, राईट. तर आत्ता जर प्रिया असती तर काय म्हणाली असती, असा विचार येतो कधी तुला एखाद्या गोष्टीच्या बाबतीत? असा अजून तरी नाही आलेला, मे बी पुढे येईल कधीतरी, पण अजून तरी नाही आलेला. तो विचार की राईट तिने नाव काय सांगितलं असतं मला, काय कर. नाही, असं आमचं खरंच कधी नाही झालं असं. म्हणजे विचार किंवा बसून की अरे हे असं कर मग तसं कर वगैरे अशा ह्यानी. आमचं मी तुला म्हणलं तसं ना की काम करून घरी आल्यानंतर युजली ते विषय फारसे नसायचेच. ते बाहेरच तुम्ही सोडा. बाहेरचं बाहेर. आता ते काय आम्ही तेच करतोय, तेच टीव्हीवर पण बघतोय, लोकांकडे जाऊन पण तेच विषय होतात, त्यामुळे आत्ता तरी आपल्याकडे नको असं होतं. बट येस अगेन म्हणजे मला ते परत ना एका पॉइंटला मला काय भावतं लोकांमधलं माहितीये का, की दॅट इज द पॉझिटिव्हिटी, जी प्रियात पण खूपच प्रचंड होती. प्रचंड होती. ती ऑलवेज स्माइल घेऊनच सगळीकडे ऍब्सोल्युटली असायची. ऍब्सोल्युटली. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना आय ऑलवेज लुक अप टू दीज पीपल, बाबा म्हण, प्रिया म्हण, हे सगळे आहेत ना, की त्यांनी ज्या प्रकारे आयुष्य जगलंय ना, त्या प्रकारे आपण त्यांना कामा थ्रू खुश करूया, बरोबर बरोबर. जेवढं जमेल तेवढं. आणि दॅट इज द रिझन वाय आय डोंट सल्क ओव्हर थिंग्स और अरे यार ती आज असती तर, किंवा बाबा आज असता तर वगैरे. असता नसतं जर तर खूप गोष्टी आहेत व्हायला. पण त्याच्यापेक्षा आपण जर काहीतरी छान करवलं तर आय एम व्हेरी शुअर दॅट आय कॅन मेक देम मोर ग्लॅड बाय डुईंग दॅट. आणि परत मी तुला सांगतोय तसं की जे जी वर्ष आम्ही एकत्र घालवली ना, ती ब्लेस्ड वर्ष होती, ब्लेस्ड वर्ष. काही वादच नाही. कांट आस्क फॉर मोर. आता अनफॉर्च्युनेटली तो काळ थोडासा कमी राहिला, बरोबर. दॅट इज ओके. आमच्या हातात नव्हतं ते. हातात असतं तर सगळंच केलं असतं, जे केलं पण ज्या गोष्टी नाहीत त्या ऍक्सेप्ट केलेल्या बरं. ऍक्सेप्टन्स जेव्हा असतो ना, तेव्हा तुम्हाला पुढचा स्ट्रगल सोपा होतो असं मला वाटतं, कुठल्याही बाबतीत. जर तुम्ही ऍक्सेप्ट केलं ना की ह्या माझ्या खामिया आहेत, तर तू त्याच्यावर वर्क करशील. बरोबर. तू जर असंच ह्याच आविर्भावात राहिलीस की भाई मैं तो कडक येऊ, तर मग तुम्ही राहा बाबा तसेच. पण तू आता इतकं प्रियाबद्दल बोलतोयस ना, मला तुझ्याबद्दल खूप जणांनी, ऍक्ट्रेस लोकांनी सांगितलं की शंतनू सारखा नवराच या ह्याच्यात नाहीये, कारण त्याने ज्या पद्धती, नाव घ्यायचं झालं तर सुबोध भावे, म्हणजे त्यांनी इतकी तुझी हे केली आहे, नवरा म्हणून तू कसा होतास आणि कसा तू, ते म्हणे आम्हाला पण काही गोष्टी जमणार नाही जे शंतनूने केल्या, आणि ती त्याची बहीण होती म्हणजे, त्यामुळे तो बोला की त्यामुळे तुझा एक, त्यामुळे तुझी पण तारीफ केलेली आहे लोकांनी की तू एक नवरा म्हणून कसा आहेस, आणि एक माणूस म्हणून पण इंडस्ट्रीतले खूप जण म्हणतात की तू खूप छान आहेस. हेही तुझ्या बाबतीत थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट, मीन्स अ लॉट. पण मी परत एकदा तुला सांगतोय ना की जेव्हा तो बॉन्डच इतका स्ट्रॉंग असतो ना ग, तेव्हा तुम्हाला काही फार कष्ट घेऊन करावंच लागत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती इतकी तुमच्या जवळ असते ना, आणि त्याचा तुम्हाला नाटक नाही करता येत, कारण मुखवटा जर तुम्ही घेतलात ना तर तो कधी ना कधीतरी गळून पडतो. पण जेव्हा हे काय अबाधित सत्य असतं ना, तेव्हा थिंग्स हॅपन. पण मला असं वाटतं, नाही तू बोल. नाही बोल. मला असं वाटतं तुझ्या आयुष्यातले असे दोन व्यक्ती की जे इतके जवळचे आणि इतके तुझे स्ट्रॉंग पिलर म्हणूया आपण, ऍब्सोल्युटली. पण ज्या पद्धतीनं तू पॉझिटिव्ह इतका राहतोयस किंवा स्वतःला सांभाळतोयस, आयुष्य 360 डिग्री कदाचित बदललंय आपण म्हणूया. डेफिनेटली. पण मला वाटतं ही पॉवर पण त्यांनीच दिली आहे. हो, ही पॉवर त्यांनीच दिली आहे. किंवा असं म्हणण्यापेक्षा ना, माझं असं म्हणणं आहे की ही पॉवर एक तर मला आई वडिलांनी ज्या प्रकारे लहानाचं मोठं केलं ना, त्याच्यात आली. आता मी हे उलट गणित असं लावतो की त्यांनाच काय, फक्त सगळ्याच लोकांना, माझ्या आजूबाजूच्या प्रत्येकाला माझ्या कामातून, माझ्या वागण्यातून जर आनंद मिळणार असेल ना, तर ते करावं. म्हणजे मी खूप कमी लोकांशी बोललोय, पण मी तुझ्या आत्ता ह्या गप्पांमध्ये नक्की सांगू इच्छितो की माझे ना कुठेही हेवे दावे नाहीयेत. तू इंडस्ट्रीत कोणालाही विचार, मी चॅलेंजवर सांगू शकतो, भांडण नाहीयेत. माझे फार मित्र नाहीयेत, फार शेलके मित्र आहेत. जे आहेत ते खूप जवळचे आहेत. इंडस्ट्रीतले बाहेर तर आहेत ऑफकोर्स, कॉलेजचे वगैरे आणि शाळेतले तर खूप, इंडस्ट्रीतले खूप कमी आहेत. अमोल आहे डेफिनेटली. नावं सांगता येतील अशी, बरी शर्वरी आहे, शर्वरी जे आहे, असे
ऑन अँड ऑफ आहेत तसे. पण मी फार सोशलायझर नाहीये, त्यामुळे मी कुठे तुला सगळीकडे ऑल ओव्हर द प्लेस दिसणार नाही. माझं ह्या सगळ्याच्या मागचा एक थॉट एवढाच आहे की समजा आता प्रणाली आणि मी आपण दोघं मित्र आहोत. माझ्या तुझ्या जवळपास असण्याने किंवा कुठल्या प्रोजेक्टमध्ये आपण काम केलंय किंवा आपला टच असल्यामुळे माझ्यामुळे तुला थोडंफार जरी काहीतरी मिळालं विचारांनी म्हण किंवा मी शंतनूशी बोलले आणि 5 मिनिटं मला आनंद मिळाला. फोनवर बोललो आम्ही पण मनसोक्त गप्पा झाल्या. बरोबर. तर हे मला जास्त महत्वाचं वाटतं. नाही तर मी अजिबातच गप्पा मारत बसा किंवा अरे ह्याचं काय त्याचं काय हे त्याचं मी नाही अजिबात. त्यामुळे माझं कुठल्याही याच्यात म्हणजे मी या इंडस्ट्रीतल्या लोकांचं नाही म्हणतोय, मी ओव्हरऑलच म्हणतोय की मला काय वर जाताना काय आवडेल करणं तर लोकांनी हा प्रवास हा प्रवास ऍब्सोल्युटली की तेव्हा असं वाटायला पाहिजे की यार शंतनू कडून मी हे शिकले किंवा मला त्यांनी हे दिलं. शिकवणं बिकवणं ही फार मोठे शब्द आहेत पण काहीतरी अर्थ लाभला माझ्या आयुष्याला त्याच्यामुळे हे करणं इज अ गुड थिंग. आणि हे परत एकदा आई बाबांच्या शिकवणीने प्रियाच्या सहवासाने हे सगळे झालंय. तो आता मी असं उलट गणित म्हणतो ह्या सगळ्या लोकांच्या बाबतीत की आपण आपलं खूप इमानदारीत ते करत राहणं, बरोबर, अपेक्षा न ठेवणं. मी तुला परत तेच सांगतोय, अपेक्षा ठेवलीत की तुम्ही मेलात. ते जमत नाही, ती साधना आहे. आता इंडस्ट्रीतले अनेक जण हे ऐकतील तर लक्षात राहील त्यांच्या की म्हणजे तू बऱ्याच गोष्टी जसं इनडायरेक्टली म्हणालास मी कोणाकडनं अपेक्षा ठेवत नाही. मी याचा मित्र आहे तर ह्याने मला काम द्यायलाच पाहिजे. बरोबर. पण ते कदाचित आता थोडं पॉझिटिव्हली घेतील. नाही चांगलं आहे. इफ दॅट मेक्स अ डिफरन्स इन एनीबडीज लाईफ देन आय विल बी मोर दॅन ग्लॅड. बरं मी काही छोटे प्रश्न आता घेते, ते वन लाईनर असतील, तुझी उत्तरं त्याच्यामध्ये. तर शंतनू अभिनेता नसता तर आज काय करत असता? मी मर्चंट नेव्हीत असतो. मगाशी तू म्हणाला. शूटिंग नसताना तुझा एक परफेक्ट दिवस कसा असतो? उशिरा उठणे, पेपर वाचणे, कॉफी पिणे, मनसोक्त आवडतं ते खाणे, संध्याकाळी फिरायला जाणे, रात्री परत एकदा उत्तम जेवण जेवणे. आय एम अ फूडी. त्यामुळे ह्या सगळ्यांनी मला खूप आनंद मिळतो. जर मित्र अवेलेबल असतील त्या दिवशी तर त्यांना भेटणे, हॅव्हिंग अ गुड टाइम विथ देम. बस. तू आता फोडी म्हणालास, प्रिया तुझ्यासाठी काय बनवायची? अरे सगळं शी वॉज अ वंडरफुल कुक आणि काय आणि व्हेरीड. म्हणजे मोदकांपासून कॉन्टिनेंटल पर्यंत, नॉनव्हेज पासून व्हेज पर्यंत सगळं, पुरणपोळ्यांपासून श्रीखंडापर्यंत सगळं घरी. वा. आणि तिला उत्साह होता आणि तिच्या हाताला सॉलिड चव होती. ऍब्सोल्युटली. आणि सुट्टी असायची ना तेव्हा मी तुला सांगू का, आमचा सगळ्यात बेस्ट टाइम त्या सुट्टीतला असा असायचा की उशिरा उठणे, मग कॉफी झाली की दोघेही मार्केटमध्ये जाणे. हे टिपिकल घरगुती टाईप्स आहे. मार्केटमध्ये जाणे, मासे खरेदी करणे, मग घरी येणे, मी ते साफ करणे, तिने तोपर्यंत वाटण बिटण करणे. किचन मध्ये जो आपण नवरा बायको म्हणून एकत्र वेळ घालवतो ना, दॅट इज वन ऑफ द मोस्ट रोमॅन्टिक प्लेसेस इन द हाऊस असं माझं म्हणणं आहे. ऍब्सोल्युटली. आणि तेव्हाच्या ज्या गप्पा असतात, तेव्हाचं जे कामं करत असतानाचा एक उरक असतो आणि त्याच्या बरोबरीने आपण एकत्र काहीतरी करतो ह्याची मजा असते. ते प्राइसलेस क्षण आहेत. बरं, तुझ्याबद्दल लोकांचा सर्वात मोठा गैरसमज कोणता आहे असं तुला वाटतं? मला माहिती नाही तो आहे का, पण अनेक लोकांनी मला हे सांगितलंय की सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आम्ही तुला बघतो ना तेव्हा आम्हाला तू अनअप्रोचेबल वाटतोस. तर म्हणलं ओके, म्हणजे पर्सनॅलिटी वाईज का काय मला माहिती नाही की अरे बापरे हा खूप प्राइसी असेल का असं वाटतं, असं मला खूप लोकांनी सांगितलंय. म्हणजे आणि हे मी मला कॉलेजपासून सांगितलंय, मी ह्या इंडस्ट्रीच नाही म्हणत आहे. कॉलेजमध्ये असताना हा बोलेल का, आपण ह्याला जाऊन काही विचारलं तर माज करेल का, असं उगीच वाटतं. अँड वेन आय गेट फ्रेंडली विथ द अदर पर्सन तेव्हा असं वाटतं की आईला आम्हाला उगीच असं वाटलं होतं. तर हे होऊ शकतं. पण तुझ्या फोनमध्ये सर्वात जास्त फोटो कोणाचे असतात? माझेच असतील. कोणती गोष्ट आहे जी तुला अजूनही लहान मुलासारखा आनंद देते? खाणं. हो, प्रचंड. म्हणजे मी खरंच लहान मुलगा होतो. मला नथिंग एक्साइट्स मी मोर दॅन गुड फूड. गेल्या काही वर्षात शंतनूमध्ये झालेला सर्वात मोठा बदल कोणता? माणूस म्हणून म्हण,
जास्त माणूस म्हणून, किंवा एक अभिनेता म्हणून तुला माणूस म्हणून स्वतःला जर मोल्ड करायचंय त्याच्यासाठी? मॅच्युरिटी मध्ये खूप फरक पडला माझ्या ओव्हरऑल सगळ्याच अप्स अँड डाऊन्सनी, पण मॅच्युरिटी आणि रॅशनल अप्रोच टुवर्ड्स लाईफ याच्यात नक्की पडला, नो डाऊट. यशापेक्षा अपयशाने तुला जास्त काय शिकवलं? जास्त मेहनत करायला पाहिजे. नाही, केव्हा मी परत तुला तेच सांगितलं ना की मी थोडासा स्पष्ट वक्ता आणि खूप सॉर्टेड असल्यामुळे ना, यश आणि अपयश अगेन इट्स जस्ट फेज. म्हणजे माझ्या वडिलांनी मला एक सांगितलं होतं की व्हॉट इफ आय फेल ऑफ माय पर्पज हिअर, इट्स जस्ट टू laugh at a fall, baffled though, get up and begin again. So this chase takes up one's life. बरोबर. सो यश अपयश, अपयशाला तर ठीक आहे पण येईल यश. आजपर्यंत मिळालेला सर्वात मौल्यवान सल्ला कोणता? कोणाकडून? वडिलांकडूनच मिळाला असणार कुठला ना कुठला तरी, आणि तोच असणार की बेसिकली लिव्ह लाईफ टू द फुलेस्ट. आयुष्यात मागे वळून पाहिल्यावर कोणत्या गोष्टीचा सर्वात जास्त अभिमान वाटतो? मी माणूस म्हणून जो काही घडलोय आणि जो काही आहे आत्तापर्यंत त्याचा मला अभिमान आहे, डेफिनेटली. बाबांना आज जर 2 मिनिटं युनिव्हर्सनं भेटण्याची संधी दिली तर तू त्यांच्याशी पहिलं वाक्य काय बोलशील पाहता क्षणी? मला खात्री आहे की बाबा जिथे असेल तिथे कमालीचा आनंदी असेल, आजूबाजूच्यांना प्रचंड आनंद देत असेल, आणि त्याला मी फक्त एवढंच सांगू इच्छितोय की इथे मी पण खूप आनंदी आहे आणि आय एम डुईंग माय लेवल बेस्ट. तुझे फक्त आशीर्वाद असू दे, बाकी काही नाही. हे प्रिया आणि तू दोघे खूप फिरायचं, खूप. तुमच्या टूरचे फोटो हो, आम्ही हो, पाहायचो, हो. आणि तुम्ही अक्षरशः मला असं वाटतंय तुम्ही लक्झुरियस टूर फिरण्यापेक्षा तुम्ही अशी जिवंत टूर हो, हो, की हो. अगदी तुम्ही सगळे छोटे छोटे, तू म्हणालेस Correct, कुठेतरी correct, की आम्ही correct. अगदी ह्याने पण प्रवास करायचो, Right. छोट्या हो, छोट्या हो, ह्याने पण. हो. असं नाही की आम्ही सेलिब्रिटी नाही आहोत. नाही नाही, तुझी अशी absolutely. लक्षात राहिलेली एखादी टूर आहे? अर्थात सगळ्यात खूप चांगलं आहेत, आहे, खूप पण आहेत. हो आता हो हो, latest ची अगदी. आम्ही दुबईला गेलो होतो, ती खूप मस्त होती ट्रिप. त्याच्या आधी जस्ट आधी आम्ही या टूर प्लॅनिंग मध्ये दोघांचं इक्वली किती इक्वली इक्वली इन्व्हॉल्वमेंट? ती काय करायची, तू काय करायचंस? दोघंही करताना? एकत्र एकत्र. पण सगळं म्हणजे आम्ही हिमाचलची एक ट्रिप केली होती, ती खूप लक्षात राहण्याजोगी होती. खूपच मजा केली आम्ही त्याच्यात. 10 दिवस खूप मजा केली, आणि ती जशी तू म्हणालीस ना आता, ती खूप लोकल ट्रिप होती. म्हणजे अनप्लॅन्ड, उठून इकडे गेलं तिकडे गेलं. आज असं वाटलं की नाही आता हे 2 दिवस इकडे ह्या शहरात बास झाले, आता दुसरीकडे जाऊ. वा. नो बुकिंग, नो प्लॅनिंग. हिमाचल प्रदेशच्या स्टेट ट्रान्सपोर्ट मधून फिरलो. आणि मी आणि तुला त्या परत बसेस अशा वेगळ्याच हो असतात हो ना? हो हो, ऍब्सोल्युटली. पण ना त्याच्यात मी तुला सांगतोय ना की ह्याचं पुन्हा पुन्हा जेव्हा मी कौतुक करतो एखाद्या व्यक्तीचं, तेव्हा असंच होतं ना की त्याच्यातले सगळे जे गुण असतात ना, ही अडॅप्टेबिलिटी सगळ्यांमध्ये नसते राजा. बरोबर बरोबर. की जर मी कोणाला तरी उठून सांगितलं की बॉस आपण असं काहीतरी करूया, तेव्हा तिने मला सांगणं वाईस वर्सा. नाही नाही, वेडा आहेस का, वेडी आहेस का, असं कोण करणार आहे, नको आपण आपलं. असं झालं ना की मग ते प्लॅन्स फ्लॉप होऊ शकतात. पण आम्ही दोघंही वी वेअर सो मच ऑन द सेम पेज ना की हो चालेल करूया. हे जे पटकन असतं ना त्याच्यानेच तुमचं मन जिंकलं जातं, माहिती का? बरोबर. की अरे बॉस इधर कुछ डिफिकल्ट लग ही नाही रहा है. आणि म्हणून मी प्रत्येक वेळी जेव्हा म्हणतो ना की आय वॉज ब्लेस्ड अँड दोज मोमेंट्स वेर ब्लिसफुल, दॅट इज द रिझन वाय. मी उगीच अजिबात कधीच कोणाचं कौतुक करणार नाही, पण जो है वो है. बरं, तू बघाशी बोलता बोलता म्हणालास हे आमच्या दोघांचं स्वप्न होतं प्रोड्युसर हो व्हायचं, हो आणि हो, पण आता तू ते पूर्ण करा. येस येस. असं काय तुला आणखीन एक वाटतंय की ते राहिलं आणि आता ते तुला करायचंय, हे स्वप्न सोडून दोघांचं, की तुम्ही ठरवलं होतं राहिलं आणि आता तू करणार? नाही अगं, अशा खूप गोष्टी आहेत खरं सांगायचं तर. कारण आपण जेव्हा नवरा बायको म्हणून एकत्र प्रवास करतो Planned तेव्हा असतं सगळं. या ऍब्सोल्युटली की ह्या साधारण आपले एक हे तयार झालेले असतात ना की पुढच्या 5 वर्षात आपल्याला हे अचीव्ह करायचंय, त्याच्या 5 वर्षात हे अचीव्ह करायचंय. बरोबर. तशा खूप गोष्टी आहेत. पण येस, प्रोडक्शन वॉज समथिंग दॅट वी वेअर ऑलरेडी वर्किंग ऑन. जेव्हा आम्हाला अचानकपणे हा एक सेटबॅक आला, पण तेव्हा वी वर ऑलरेडी वर्किंग ऑन इट. आणि डेफिनेटली आम्ही नाटकाचा विचार केला होता, कारण एवढा मोठा गेम खेळणं आम्हाला शक्य नव्हतं. सो वी वेअर फोकसिंग ऑन थिएटर प्ले, मराठी थिएटर प्ले. पण अनफॉर्च्युनेटली लाईफ टुक अ डिफरंट टर्न आणि ते थोडंसं बाजूला राहिलं. पण ते आता आपल्याला कदाचित प्रोड्युसर म्हणून तुझं एखादं नाटक लवकरच हो हो, पाहायला मिळेल. डेफिनेटली. लवकर नाही, अगदी फ्रँकली स्पीकिंग, पण एक कपल ऑफ इयर्स मिळेल. डेफिनेटली.
बरं, आता काही शेवटचे 2 प्रश्न. हो, हो. शंतनू मोघे म्हणून नाही, तर शंतनू म्हणून लोकांनी तुला कसं लक्षात ठेवावं असं वाटतं? मी तुला म्हणलं तसं एक उत्तम माणूस हं. ज्यांनी आमच्या सहवासात आल्यामुळे आम्हाला काहीतरी इधर आनंद तरी मिळाला किंवा काहीतरी शिकायला मिळालं किंवा काहीतरी व्हॅल्यू ऍडिशन झाली आमच्या आयुष्यात, बरोबर. जी शंतनूमुळे झाली. एवढंच फक्त लक्षात ठेवायला हवं, बाकी का आहे नको. लक्षात. आयुष्याने तुला दिलेली सर्वात सुंदर भेट कोणती? बाबा आणि प्रिया. वा. आणि शेवटी आजचा शंतनू लहानपणीच्या शंतनूला भेटला तर त्याला तो काय सांगेल? तो जितका बबली आणि तो जितका लाईव्हली होता तेवढाच मी आहे आणि बाकी प्रयत्न चालूच आहेत, त्यामुळे ऑल इज वेल. वा, मस्त. आणि इतकं छान तू आज बोललास ना शंतनू बऱ्याच गोष्टी, कारण बऱ्याचदा पत्रकार म्हणून म्हण किंवा इंडस्ट्रीत इतके वर्ष राहिल्यामुळे आपण काही कलाकारांना पाहत असतो करेक्ट. थ्रू आउट आपण या वर्षात. Right. आपण एकमेकांचे चांगले फ्रेंड्स होतो त्या प्रोफेशनल लेवलला. आपण Right. खूप छान बोलतो, तुम्ही ओळखता म्हणून आमचे फोन उचलता, Correct. नाही, नाही, avoid नाही. हा, absolutely. असं हे सगळं ओळखीने हो. आणि इतक्या वर्षाच्या अनुभवाने Correct. आपण एकमेकांना ओळखून ते करत असतो. डेफिनेटली. त्यामुळे तुझ्या बाबतीत कायम हा प्रश्न जो असं त्याचं उत्तर दिलंस की अरे हा हवा तसा पुढे का नाही येते, आणि आज तू इतक्या छानपणे ती उत्तरं दिली आहेस ना, तर मला वाटतं आता इथून पुढे कदाचित तू जसं म्हणालास तसं ते दोघे आहेतच तुझ्या पाठीशी आणि नक्कीच, अर्थात आई नक्कीच, आहेच, पण नक्कीच. ते होय. दोघे जे आहेत ते आता Yes. देवाच्या खास जवळ आहेत. त्यामुळे कुठेतरी तो मस्का लावला Setting लावतील. setting. आणि त्या कदाचित तुझी मेहनत आहेच, पण होय, होय. कुठेतरी ते पण गणित असतात नक्कीच, ना, ती नक्कीच सगळी असतात, जुळतील नक्कीच आणि असतात. यापुढे कदाचित शंतनूचे आम्हाला वेगवेगळ्या भूमिकांमधनं दिसेल, वेगवेगळी Definitely. कामं दिसतील. Thank आणि तू you. जसं म्हणाला तसं OTT प्लॅटफॉर्मवरही लवकरच Definitely. नवीन काहीतरी आम्हाला पाहायला मिळेल. होय, होय. आणि आता एखादा खलनायकी शंतनू पाहायला मिळेल. पण हे तुला सांगू का, आफ्टर शिवाजी महाराज माझ्या दोन्ही गोष्टी नशिबी आल्या होत्या. म्हणजे एक मी पॉइझन नावाची वेब सिरीज केली होती केलीस, हो. अरबाज खान साहेबांबरोबर. हो, हो. तर त्याच्यात दॅट वॉज अ वंडरफुल रोल, अगेन स्टार्क त्यात निगेटिव्ह तू रोल. निगेटिव्ह निगेटिव्ह होतास ना, होतं. हा. छोट्या बयोची छोट्या मोठी बयोची, गोष्ट मध्ये मी विलन केला होता. हम्म. त्याच्यानंतर आई कुठे हो. काय करते मध्ये खूप मस्त रोल होता, नाही, छान पॉझिटिव्ह होता होता तो positive एकदम, व्हेरी नाईस. आता मोहिनी मधला रोल फार सुंदर आहे, मस्तच आहे. फारच सुंदर आहे. खेळकर आणि असं हो, बाबा आणि प्रत्येकाला वाटेल हवा. एक्झॅक्टली. आणि तसंच माझा बाबा होता, त्यामुळे हो. मला हे पोर्ट्रे करताना ना अजिबातच जड जड नाही नाही. जाते, हा. किंवा एक माणूस म्हणून पण ना, मी जसा आहे ना त्याच्याशी खूप साधर्म्य असलेलं महेंद्र हे कॅरेक्टर आहे. त्यामुळे एकतर प्रेम आणि म्हणजे प्रेमाचा झराच, म्हणजे मी असं बरं. मला प्रेमाचा झरा म्हणलं ना तर मी बाबाला प्रेमाचा धबधबा म्हणतो. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अगदी आधीपासून बघत असल्यामुळे ना त्या पोर्ट्रे करताना खूप सोप्या जातात. पण तेव्हा मी तुला सांगतोय ना की प्रियाला खूप पॉझिटिव्ह मिळायचे तेव्हा रोल्स. हा, हो. निगेटिव्ह तिने पण केले तिने ऑफकोर्स, आता- पण हा, या ठीक आहे, हा, पण केलं पॉझिटिव्ह होतं. खूप मिळालं. आणि हा. मला ना फक्त निगेटिव्हच मिळायचे ग. वहिनी साहेब पासून, या सुखानयापासून, आपली माणसं पासून, एवढ्या सिरियल्स, अवघाची संसार, सगळ्या सिरियल्स मध्ये. आणि आम्हाला असं वाटतं अरे बास ना यार, एक तरी पॉझिटिव्ह मिळू दे ना यार आता. आणि देवाने ते ऐकलं आणि त्यांनी मग एक दिवस द एपिटोम ऑफ पॉझिटिव्हिटी छत्रपती शिवाजी महाराजांची महाराज, भूमिका वा. दिली. त्यामुळे त्याच्याहून जास्ती आता काही मागूच शकत नाही असं झालं. सो निश्चित. लवली, पण मजा असते. छान. मस्त. आणि तू इतकं छान पॉझिटिव्हली जगतोयस आणि इतकं छान बोलतोयस, Yes. असाच राहा कायम. Thank आणि you. अशीच छान छान कामं करत राहा आणि जसं Thank म्हटलं you, तसं thank नव्या you. वाटाई शोधत राहा, Yes, त्याच्यावर चालत राहा आणि definitely, अर्थात त्या definitely. समोरून संधी येतील. ही नक्कीच आमच्याकडनं नक्कीच. शुभेच्छा. थँक्यू थँक्यू थँक्यू. युअर विशेस मीन अ लॉट. गॉड ब्लेस यू. थँक्यू.